ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. 10व्या आणि 11व्या श्लोकाच्या भाष्यापासून 14व्या पर्यंत 102 कुंडलीक वरदा सर्वभूतानां विद्यवार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलं बलवतां च कामरागविवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोऽस्मि वरदर्शको. पय्यादितेऽवसरे निरूढे तनाचेन्यङ्कुरे जयन्ती गिरि अक्षरे प्रणवपरिः. तव विश्वाकारसे तव ते विश्वाचिवारिके दिशे मग महाप्रलय दशे ऐसे नवे ऐसे अनादिते सहज ते मीगा विश्ववीर. हे हाता तरी तुझ देईल दर्शे मग उघड करुणी पांडवा. जय हे आणि शील सांख्याची गावा तरी तयाचा उपयोग गुरवा एकशील. परी हे अत्रासंविकाराप आता असतून बोलो संक्षेप. जाण कविराच्या ठाई तप ते स्वरूप माझे ते मी जाणे अडळ. बुद्धिमंती केवळ बुद्धी रे मी भूतांच्या ठाई कामू. तो मी म्हणे आत्मा रामू देणे अर्थास्तव धर्मो थोरू होय. केरळी विकाराचे निकळसे कधी धीर इंद्रियाचे नसे. कधी धर्माशी वेगाचे जाऊनेही देह प्रवृत्तीचा वाटा सांडून विधीच्या निगे वाटा. देवीची नियमाचा उलटा सगळे चाले कामू ऐशिया बोधा प्रवर्ते म्हणून धर्माची होय पुरते. मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी जो श्रुती गौरवाच्या मांडवी कामशक्तीचा वेलू वाढवी. जो कर्म कळेसी पालवी अवरवी ठेके ऐसा नियतू का कंदर्पू. जो भूताया बीज रूपू तो मी म्हणे बापू योगियांचा. हे सांगावे आता वस्तुला तुम्ही आठवे मजपासून जाणारे विकाले असे. हे जैव सात्विका भावा राजवास्तामजासे मत्तये विकानिष्ठीनत्वं तेषु ते मयि. हे सात्विक अनुभाव कार्यक्रमादि सर्व हे मम रूप संभव ओळखू. हे झाले तरी माझा ठाई परिया माझी मी नाही. जैसी स्वप्नी जागोही जागृती नवळे ना तरी रसाची निकुटल. जैसी विगणिका तरी मंडल तरी ये सर्व होय काष्ट अंकुरद्वारे. मग दया काष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे. पै गगनी उपदया बाळ पै तेथ गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सैल तेथा नाही. मग तया भूताचे न्यावेशे प्रगटले तेज ते लखती दिसे. ये विनु माझी असे शरीर काही सांगे अग्निसह धूम होय. हे धूमी काय अग्नी आहे तैसा विकारू आम्ही होय जरी विकारलासे. निर्गुणमये भावि हे सर्वविदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः कर्मव्ययम्. परी उदकी झाली वाहुळी ते उदकाते कैसी झाकोळी. रावायाची आघाडी आकाश लोपे आकाश स्वप्न हे घडले म्हणोये. परी निद्रावशे पाडले होय तेव्हा आठवू काय रे काय आपण ते असो डोळ्यांचे डोळाची पडळ असे. तेने देखणे पडडोळ्यांचे नवले काही. तैसी हे माझी बिंबली त्रिगुणात्मक सावली. ती मदची आड ओढवली नवनिमा तैसी. म्हणून भूते माते नेनती माझीच करी मी नव्हती.
जैसी जळीची जळी नगरती मुक्ता फळे फळे पृथ्वीचा प्रकृतीचे सगळेची पृथ्वीची मिळे तरी मिळते वेगळी तोच अग्निसंगे असते तरी वेगळा होय तैसे भूतजात सर्व हे माझे चिती अवयव परी माया योगे जीव जसे आहे म्हणून माझे चिन्हवती माझे चिन्हवती अहम मनोरावांती विषांतदारे दैवी देशा गुणमयी माया दुर्गया मामेव ये प्रपद्यन्ते माया मे ताकरहिते आता महदादी हे माझी माया उतरवनिया धनंजया मी होई जे आया कैसे मी जे ब्रह्माचा आकारा गाणिला संकल्प जळाचा उघडा सगळेच महाभूतांचा बुडबुडा सानाला जे सृष्टी विस्ताराचे निगोरे चढत काळ करते वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटेसाठी ते गुणनाचे निवृत्तीकडे भरली मोहाचे महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची जे क्लेशाचा आवती गाठत मत्सराचे वळसे पडत माझी प्रणाली कळवत महामीन घेत प्रपंचाची वर्णे कर्मा कर्माची ओघाणे वरी करता ती ओसाणे सुख दुःखांची हृदीची आवेशा आदळती कामाची लाटा घेत जीव प्रेम संघाटा सैंकरिसे अहंकाराच्या चला वरी मदतयाची अवकर्या जेत विषयोनीच्या कळ्या उलाळे गेली तो असाचे रोंडे पाळीत जन्म मृत्यूचे चोंडे घेत पाच भौतिक बरोबरे होती गाठी समोह विभ्रमणासे किरीट धैर्याची आयुष्ये एक देवळे बोध वळसे अज्ञानाचे भ्रांतीचे निखडले रेवले आस्थेचे अवकाळे रजोगुणाचे निखळाळे सर्वुवाचे तमाचे फारसे वाढ सत्वाचे स्थिर प्रगाढ किंबहुना हे द्वार माया नदी करी पुनरावृत्तीचे निघडे धर्मती सत्यलोकीचे उडे जाये गडबडती तोंडे ब्रह्मगोलवाचे या पाणीयाचे निघडलेपणे अजून धरती ओवाणे ऐसा माया पूर्णा करणे तळेला एक एक नवरा हो जो जो की जे कर्म पाहो तो आपावो होय एक स्वयं बुद्धीचा वाही तेला हे तयाची शुद्धी नाही एक जाणीवे काढोली गर्वेची गल्ले एकी वेदत्रयाची सांगडी घेतल्या अहंभावाच्या धुंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेच गेले एकी वयस्तीचे झाड बांधले मदमनाचे वासे काढले हे विषय मगरी सांडले सगळोनिया आता वृद्धाप्याच्या रंगा माझी मतिभ्रंशाचा जन्मा तेने कवळ जाती पहिला चौकडे आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाचा आवती वाटत आपराधी चुंबिल उद्भवला ठाई मग दुःखाचे निकरवटे मुंबले पाठी मरणाचे रेले ऐसे कामाचे आसे लागले ते गेले वाया एकी यज्ञक्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते सरस्वाच्या कपाटी शिरकोनी ठेले एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मवायाचा भरोसा हरी ते पडले वळसा विचिंशिकांचा जे वैराग्याची नाव लगे विवेकाचा तागा न लागे हरी काही तरुणी योगे कधी विचारे तो ऐसे निवासले अनवडणे ये माया नदीचे करणे हे कास्या सारिके बोलणे म्हणावे पा दरी अपत्यश्री आल्याधी कळे साधूची तुजनाची बुद्धी ही राही सांडे आली साधी जरी चोरा सवार आहे अथवा मीना वळू गोडे ना तरी वेळा वडले व्यवस्थित तरी पाड सवागुरत कांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पैलखडी एकती जीव म्हणून दुसरा जैसी सकामान तैसी मायामय सरिता नतरवे जीवा एक एक चिडीला तरले जे सर्व भावे मरतले दया देवी ठरले सरले माया जळ दया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे आसरे गाडे दया आत्मनिवेदन कांडे आगळे जे अहंभावाचे होते सांडुनी विकल्पाची आचुळका चुकावणी अनुरागाचा निरुतावणी पाणी काढू दया ऐक्याची अवतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या ऐकतीला झेपावले ते
ते उपरतीच्या मनुष्यगत सोहम भावाचे निघाले पेरत मग निघाले अनकळत निवृत्ती घटी येणे उपाये मज बदले ते माझी माया तरले तरी ऐसे भक्त विपाये बहुसनानी दुसऱ्या श्लोकाच्या भाष्यामध्ये आपण लिहिलेलं होतो की अगदी पहिल्याच तया नावज्ञान येईल एक सत्यबुद्धी अज्ञान ही त्याच्याबद्दल एक शंका आहे ती पण घेऊ. महाराजांचा अभंग आत्ता का घेतला होता ते पण सांगू आणि मग पुढे. तर मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतो की सिद्ध आहे आपण गेल्या वेळेला वापरून ठेवलं. तर जाता जाता एक रिमार्क आहे तो सांगतो. हजारो माणसांच्या मध्ये एखादाच पुढे जातो. इथे शेवटी भाष्य करताना म्हटले तसे तैसे आस्थेच्या महापुरी निर्गताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलकिरी विपायला एखादाच पुढे जातो. आपण किती सद्गुरूंच्याकडे हे अनुभव पाहिला असेल, किती गुरूंच्या ठिकाणी जाणाऱ्या माणसांच्यात पाहिला असेल, एखाद्यात फरक पडतो, बाकीच्यांच्यात फरक पडत नाही. ही गोष्ट त्यांना सुद्धा कल्पना आहे. आता आपण त्या एकाच असावं असं वाटतं. आता इथे सुद्धा एवढी असाय शेवटी येणे उपाय मज बदले ते हे माझी माया धरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवसन नाही. जरा थोडस रिलॅक्स केलं. बहुवसन फार लोक पुढे जात नाहीत, थोडे जातात. म्हणजे आजच्या आपली सुरुवात आणि शेवट कशात आहे ते लक्षात येईल की अगदी एखादाच जातो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित येतो ते सिद्ध आहे असं म्हटलंय. आणि इथे शेवटी असं म्हटलंय ज्ञानेश्वरांनी रिमार्क मारताना की थोडे जातात. म्हणजे काय आहे याचं कारण? ते अर्जुनाच्या आणि गीतेच्या भाषेमध्ये किंवा कृष्णाच्या भाषेमध्ये एखादा सहस्रातून जातो, पण संतांच्या नादाला लागला तर बहुतेक फार जात नाहीत, पण थोडे जातात. एखादा आहे असं काहीतरी याच्यात आश्वासन आहे. या दोन मध्ये काहीतरी संबंध आहे तो आपल्या लक्षात यावा. की ज्ञानेश्वर महाराज कमेंट करताना असं म्हणतात की थोडे बहुच नाही, फार लोक जात नाहीत. गेले आणि पोचले सगळे एकदम विरक्त विरागी वगैरे वगैरे झाले, प्रपंच नाही सोडले, पण प्रपंच आनंदामध्ये आणि व्यवस्थित उलटी कर्तव्य करून करतात. तर अशा तऱ्हेचे सगळे तयार होत नाही. चुकत माकत जातात, पण बऱ्यापैकी लोक पुढे जातात असं ज्ञानेश्वर महाराज जे अर्थी म्हणतात. त्या अर्थी इकडे संतांच्याकडे थोडा आधार जास्त आहे. कृष्णाचं काम आपल्या जरा पलीकडचं वाटतंय. तर एवढं फक्त ह्याच्यातलं दोन म्हटलं. आस्थेच्या महापुरी उगाच कुठेतरी नव्हे, आस्थेच्या महापुरी. कोणाला शिकायची इच्छा नसते असं नाही, कोणाला पुढे जायचं नसतं असं नाही. जायचं आहे, शिकायची इच्छा आहे, प्रयत्न करण्याची तयारी आहे, सगळं आहे. पण आस्थेच्या महापुरी असा आहे निर्गताची कोटीवरी परिप्राप्तीच्या पैलकिरी विपाई. विपाई तर एखादाच पलीकडे जाऊन पोचतो. तर हे अशी सुरुवात आहे आणि बऱ्यापैकी लोक पोचतात असा शेवट आहे. तर ह्याच्यामध्ये एक वाक्य येऊन गेलंय, तेवढं फक्त जाताना अधोरेखित करून ठेवलं तरी चालेल. जे फार प्रसिद्ध आहे. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मद बदले तया ऐरीची थडी सरळे मायाच्या. एवढी सोय यात करून ठेवली आहे की आपल्या बुद्धीनं जाऊ इच्छील तर एखादाच जाईल, पण सर्व भावे मद बदले तया ऐरीची थडी सरळे मायाच्या. पण जर गुरुच्याकडे जाऊन शिकेल आणि तो सांगेल वागेल तर बऱ्यापैकी लोक पुढे जातील. आपल्याला यातनं संदेश द्यायला काय हरकत नाही. एवढा एक मुद्दा होता तो जाताना गेल्या वेळच्या संबंधित आहे. आणखीन एक मुद्दा आहे ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान. तर सत्यबुद्धी शब्दावरनं महाराजाला नंतर शंका विचारली तर त्याबद्दल काय सांगत आहे की प्रपंचात सत्यबुद्धी. आता इथे तीन गोष्टी होत्या, एक ज्ञान, एक विज्ञान आणि अज्ञान. तर अज्ञान हे प्रपंच खरा वाटणं याला अज्ञान. तेव्हा सत्यबुद्धी याचा अर्थ आपल्या दृष्टीनं खरं समजणारी बुद्धी असं आपण गेल्या वेळेला थोडंसं उल्लेख केलेला आहे. म्हणजे पण थोडी शंका राहील की सत्यबुद्धी म्हणजे चांगली बुद्धी असं आपण म्हणतो आणि तीच ज्ञान आहे असं म्हणतो. तर हे कसं काय आहे किंवा ही सत्यबुद्धी शब्द कसा काय वापरलाय? तर सत्यबुद्धी शब्द म्हणजे आपण खरं मानतो त्याला उद्देशून सत्यबुद्धी शब्द वापरला. आपण खरं मानतो ना, ते त्या ठिकाणी सत्यत्व आहे असं जी बुद्धी मानते ती सत्यबुद्धी. आता आपली सत्यबुद्धी कशात आहे तर प्रपंच खरा आहे अशी सत्यबुद्धी. म्हणजे थोडक्यात ह्याचंच उदाहरण दिलेलं आहे ते बघायचं झालं तर वरती शेवाळ आहे, पाणी आहे हे कोण मानायला तयार नाही. शेवाळ खरं मानतोय, खाली पाणी आहे हे मानित नाही, अशी परिस्थिती आहे.
तर तसे प्रपंचातल्या गोष्टी खऱ्या आहेत असं वाटतंय, त्याला खरं पण नाही असं नाही, खरे पण आहे, पण किती मर्यादित आहे हे न ओळखता ते पूर्ण खरं आहे असं वाटतं. याचा अर्थ ही सत्यबुद्धी आहे. आणि ती प्रापंचिक सत्यबुद्धी इतकी पक्की आहे की प्रपंच म्हणजे सगळंच आलं त्याच्यामध्ये, सगळं आजूबाजूला आहे ते सगळं आलं. झाड पेड खरं वाटतं माणसाला, पैसा खरा वाटतो, माणूस खरा वाटतो, सगळं प्रपंचातलं जे जे घटक आहेत ते सगळे खरे वाटतात. भगवंत खरा वाटत नाही, त्याच्यामध्ये सत्ता आहे ती खरी वाटत नाही, चालवणारा कोणीतरी आहे करता तो खरा वाटत नाही. आधार कशाचा वाटतो शेवटी? मागे म्हटलं तर आजारी पडलं तर आधी डॉक्टर आठवतो. म्हणजे डॉक्टरांच्या बद्दल बोलत नाही, ते चांगलीच आहेत सगळे लोक, पण आपल्याला आधी काय आठवतं? आधी सद्गुरू असं नाही होत, आधी ते डॉक्टर वगैरे, मग उपचार वगैरे, मग ते जमत नाही झालं की मग महाराज, असं ते क्रम आपला आहे ना. यामध्ये सत्यबुद्धीचा क्रम कळतो आपला काय तो कळावा ह्याच्यासाठी सत्यशील बुद्धी शब्द वापरला. आणि ही सत्यबुद्धी पक्की आहे, त्याच्यातला आधार कसा खरा वाटतो? जाता जाता म्हणून आपल्याला एक उदाहरण सांगतो. आपल्याकडे तिसऱ्या टेंबे स्वामींचा आपण मध्ये मध्ये उल्लेख करतो, तर ते शिवानंद स्वामी म्हणतात किंवा टेंबे स्वामी म्हणतात. तर त्यांच्याकडे येणाऱ्या माणसांच्या मध्ये अनेक प्रकार आहेत. त्याच्यातलं एक म्हणजे नेहमीचाच आहे, तो आपल्याला परिचित असलेला आहे चांगला, की ते त्याला नेहमी आला की सांगतो की गैरमार्गाने पैसा मिळून दुसऱ्याच्या कुमार्गाने करू नये असं. आणि तो मोठा पैसेवाला होता आणि अजूनही मिळावा असं वाटत होतं. कोणत्याही साधारणपणे श्रीमंतांना जास्त पैशाची आवड असते असं सर्वसाधारण दिसते. गरीब मनुष्य उचलून घेईल 10 रुपये, श्रीमंताच्याकडची चिमणी मिळायची अवघड आहे असं म्हणतात. तर हे सगळं माझं नाही सांगितलं, संतांचं सांगितलं. तर त्यांच्याकडून एखादी चिमणी मिळायची अवघड आहे, इकडून 10 रुपये मिळतील. कारण का तो श्रीमंत आहे, त्यामुळे त्याला पैशाची गरज जास्त. सामान्य म्हणतात कसं त्याचं बाकी, श्रीमंताला ती पैशाची गरज जास्त असते, त्याचा आधार वाटतो. तर त्यांच्याकडे असं एक मनुष्य फार आधार. आणि त्यामुळे स्वामी ज्या वेळेला त्याला हे सांगत की अरे बाबा ह्याच्या मार्गाने तू फार निघू नकोस, हे पुढे आपल्याला हिताचं पडत नाही, तर ते कधीही त्या ग्रस्थाने ऐकलं नाही. यायचा, नमस्कार करायचा, हे सगळं ऐकायचं आणि जायचं. आणि शेवटी त्याची अशी वेळ आली की ते सगळं त्याचे जे काय इस्टेटीचे आणि ह्याचे व्यवहार होते ते सगळे कोर्टात गेले. त्याच्या पायी पैशाकडे पैसा गेला आणि निकाल हातात आले नाही. आणि शेवटी अशी वेळ आली की जसजसा पैसा कमी 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 व्हायला लागला, ह्या सगळ्या पोटी पैसा गेला. ते व्यसनच आहे एक प्रकारचं. तर ते आणखीन जिंकून ह्या अहंकारापोटी जास्त जास्त करत गेले. कारण जे थोडे सावध झाले असते ते जिंकण्यात थांबले असते त्यांनी मग तरी वाचलं असतं. पण ते मी सगळे जिंकीन अशा नादात तिथपर्यंत घेतले. आणि शेवटी अशी वेळ आली की सगळं खाली आलं. सगळं खाली आलं म्हणजे मुख्य पैशाचं खाली आल्याबरोबर पैशाला सत्यत्व किती आहे तेच आपल्याला म्हणतात. त्याला सत्यत्व आहे म्हणून स्वामींच्या शब्दाला सत्यत्व नाही असं आहे. सत्यबुद्धी म्हणजे काय? तर त्याच्यातला पैसा होता तो परत तो बोलत होता म्हणून स्वामींचं बोलणं ऐकू येत नाही. ते सांगतायत तो सल्ला पटत नाही असं झालं. आणि शेवटी अशी वेळ आली की पैसा जसा कमी होत गेला तसं शेवटी माणसं तरी काय, शेवटी ती सत्यबुद्धी प्रपंचाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याची गोळा झालेली माणसं हळूहळू जायला लागली. माणसाचं जसं खिशात आहे तोपर्यंत हे सगळं सगळे आहे नमक आहे, माणसाची गोळा मानतात नमक करतात नमक करतात. पण त्याच्यातला खरा कोण आहे? तर खरा कोण नाही, तो पैशाचा खरा. त्यामुळे तो कमी झाल्याबरोबर ते गेले खरे होते ते सगळे. आणि ते निघून गेल्यानंतर शेवटी अशी वेळ आली की याची स्वतःची इस्टेट लिलाव करायची वेळ. आणि त्याच्यावर जेव्हा ती जप्तीचा हुकूम निघाला तेव्हा मग स्वामींची आठवण आहे आणि स्वामींच्याकडे येतो. अशी माझ्यावर वेळ आली, आता माझी इस्टेट जायची वेळ आली, आता काय करू सांग? म्हणून तुला मी आधीच सांगितलं. त्यावेळी तुला सत्यत्व कशाचं वाटत होतं? तो होता त्याचा आणखीन व्हावा असं वाटत होतं. होता तो तुला पुरून उरेल एवढा. आणि खरोखर महाराज म्हणतात तसं पुरून उरतो माणसा पैसा. खरोखर काय गंमत आहे पण महाराज म्हणले पैसा पुरून उरतो माणसा. पुरून नाही तर जाळून उरतो म्हणा. काय आपण बसलोच आहे ज्ञानेश्वरीचं ऐकायला बसलोय तर आता फार तर स्पष्टच म्हणू तो पुरून उरतो काही ना जाळून उरतो. म्हणजे इतकं त्याचं तो पण मी म्हणले तुला तेव्हा सांगत होतो की हा अरे तुला पुरणार आहे पण त्याला तो पुरून होणार तसं ते अजून हवा असं वाटत होतं. मग म्हणाले मी तुला सांगत होतो बरं सन्मार्गाने मिळवत असतात, चांगल्या जात असतात. आणि सर्वसाधारणपणे असं आहे की चांगल्या जर कष्टाच्या मार्गाने जाईल तर फार कसं येतच नाही माणसं. आणि त्यातल्या त्यात जर सद्बुद्धी कायम असेल तर पैसा जास्त राहतच नाही आला तरी. काही साठवण्याचं कौशल्य नाही आहे, देण्याचं कौशल्य आहे, देण्याचं दानाचं कौशल्य आहे. तर त्यामुळे तो फार राहत नाही मग. आणि मग त्यामुळे अस्वस्थता किंवा अशांतता किंवा चित्ताची जी अवस्था होते ती सगळी होत नाही. तर ह्यासाठी ते त्यांना म्हणाले मी हे तुला सांगत होतो तर तू त्याच्यावर विसंबून राहिलास आणि आता ही वेळ आहे. तो म्हणाला आता काही हो मी तुमचे पाय सोडून जातो. आता त्याला सत्यत्व आहे. पण एक सत्यबुद्धी गेली कुठं जो तुम्हाला वाचवणार होता ज्याच्यापुढे स्वामींच्या शब्दाला सुद्धा किंमत नव्हती. तर ते म्हणाले आता जर सदाचरणानं वागण्याचं वचन देत असशील ह्याच्या पुढे निदान म्हणून संतांच्याकडे थोडे जातील म्हणलं ना. शेवटी मग सांगितलं त्याचा संदर्भ आहे की संतांच्याकडे गेले तर थोडे तरी जातील पुढे. असे स्वतःच्या बुद्धीने तयार केले तर एखादा मनुष्यानाम संश्रेष्ठ
इकडे गेले तर निदान एवढा तरी एखादा तरी जाईल, हे तर 10 तरी जातील, 100 तरी जातील. तर आता ह्याच्या पुढे जर सदाचरणानं वागायचं विचार घेत असलास आणि ते पाळणार असलास तर म्हणाले काहीतरी रदबदली करू. भगवंत सुद्धा नाही फिरवीत विश्वाचे नियम, पण संतांनी शब्द टाकला तर शक्य आहे. इकडचं तिकडे होतं आणि जे कितीतरी दाखले आणि ते तो त्यांचा एक हे भेटो आहे, खास स्पेशल अधिकार आहे आणि तो तसा उगाच वापरीत नाही म्हणूनच त्यांच्याकडे ठेवला. आपल्याकडे ठेवला तर चालेल आणि स्वतःसाठीच वापर, बाकीच्यांचं राहू दे. जगाचं कल्याण वगैरे दूरच वगैरे आपण स्वतःसाठी ठेवू म्हणून तो ठेवला नाही, आपल्याकडे त्यांच्याकडे ठेवलेला आहे. आणि तेव्हा ते त्याला म्हणाले की हे जर तू करशील तर काहीतरी उन्नती कर. तर आता असं आहे, आता सदाचरणाला सुद्धा सत्यत्व आहे. सत्यबुद्धी म्हणजे काय, तर आता हे सांगतात या शब्दाला महत्व आहे, आता सदाचरणाला पण महत्व आहे. कारण का आता त्यांनीच वाचलं तर वाचत नाही, दुसऱ्या कशाने वाचणार, इकडे जप्ती आलेली आहे. त्यामुळे आता कशाने, आता संतांचेच शब्द नाही, आता स्वामी काय म्हणतील म्हणून स्वामींच्या शब्दावर शेवटी म्हणले वचन देतो यापुढे सदाचरण म्हणाले एक कर, तू मुंबईला कोणाकडे पैसे मागितले होतेस का, काय असतील लोक तरी काय असतील, मुंबईच कोणाकडे पैसे मागितले होतेस काय, ते हो मागितले होते पण त्यांचं उत्तर आले म्हणजे की आता काही शक्य नाही म्हणून. अशा वेळेला कोणा शक्य असतं, अशा वेळेला कोणा शक्य नसतं, म्हणून ती वेळ येते आणि ती वेळ यायचं कारण आपणच असतो, ते नसतात. तर आता यावेळेला काही शक्य नाही असं त्यांचं उत्तर आलं. म्हणाले उत्तर जरी त्यांनी काही दिलं असलं तरी तू त्यांच्याकडे समक्ष त्यांनी तुझ्या पैशाची व्यवस्था केली असेल तर बदली म्हणजे काय असेल. आणि म्हणले आणि हेही होतं स्वामींचं आहे ते तसं असं तसं काही हे करू देणार नाही, बदली करायची आहे पण त्याच्याबरोबर मागा त्याला हे दिल्याशिवाय नाही, त्याच्या काहीतरी आखून दिल्याशिवाय नाही. तर म्हणले त्याच्याकडे जा, मागून बघ, तुला ते मिळतील, तुझी वेळ निघेल जप्ती काढ म्हणली तेवढी आणि पुन्हा सदाचरणाने वाघ सगळं तुझं होतं तसं जाग्यावर येईल. हे असं ज्यादा नाही येणार, तुला जेवढी जरूर आहे तेवढं येईल. संतांच्याकडे गेलं तेवढंच मिळतं, त्यापेक्षा जास्त नाही मिळत. त्याच्यापेक्षा आज जाऊन कुठे जर मिळत असेल तर ते संत तो नाही समजायला हरकत नाही. तर हे अशी गमत आहे संतांची, जरुरी पुरतं देतो महाराज म्हणतात तसं. तर तसं देईन तू जा तिथं आणि हे करायचं, पण 1 वर्षाने त्याला वचन देऊन ये, 1 वर्षाने सव्याज आपण होऊन परत करीन आणि ते परत केलेस की मग मला भेटायचं असं. खरोखरच ज्या माणसाकडे गेले त्या माणसाने सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितलं, मी केली होती व्यवस्था पण मला खात्री वाटली नाही, शेवट ठिकाणी असं वाटलं याचे दिवस फिरले, याला देण्यात काही अर्थ नाही म्हणून मी द्यायचे नाही असं ठरवलं, म्हणून तुम्हाला पत्र टाकलं, उगाच भानगडत होती म्हणून ते पत्र टाकलं होतं. पण तुम्ही असं सांगतात आणि तुम्ही कराल असा विश्वास वाटतो. ते म्हणाले मला स्वामींचा मार्ग दाखवला, त्याप्रमाणे मी जाणार आहे. ते ग्रस्ताचे सगळं ते निवारण झाले. 1 वर्षांनी सव्याज परत केल्यानंतर मग स्वामींचे कळाले. 1 वर्षांनी जेव्हा ते फेडले आणि सांगितलेल्या मार्गाने आता सदाचरणाचं वजन कुठून आलं, जप्ती आल्यामुळं आलं होय की नाही. खरं सांगायचं तर त्याला काही वजन नव्हतं का आधी वर्षभरापूर्वी, ज्यावेळेला काय 10 वर्षापूर्वी म्हणा 20 वर्षापूर्वी त्याला वजन नव्हतं का, वजन होतं. पण आपली बुद्धी सत्यबुद्धी कशावर आहे, पैशावर आहे, प्रपंचावर आहे, माणसांच्यावर आहे, कुठल्याही मार्गाने बुद्धी मिळवण्यावर आहे, हे सगळ्यावर आहे ना. म्हणून ह्याला सगळं प्रपंचाचं खरा वाटणं म्हणून त्याला ती सत्यबुद्धी म्हटलं. ते सत्यबुद्धी हे अज्ञान. मग ह्या जीवावर का उपकार केला असेल आपण क्षणभर चालून बघू तर अज्ञानी आहे म्हणून सोडून दिला, अज्ञानी म्हणून सोडला की त्याला तो खरा वाटला ना पैसा म्हणून त्याने मिळवला ना, म्हणून तो कुठल्याही मार्गाने मिळवायला गेला ना. मग जाऊ दे, त्याची आहे ना तयारी पुन्हा सुधारण्याची म्हणून त्याला सोडलं. त्यामुळे संतांच्या शक्य आहे अशा वेळेला आता ती सत्यबुद्धी आली, ती जप्ती आल्यामुळे आली. आपण आता काय जप्ती याची वाट बघायची का ज्ञानेश्वरी वाचून ठरवायचं आपल्या समोर प्रश्न एवढाच ठेवतो. सत्यबुद्धी म्हणजे काय की अशी का जप्ती याची का वाट बघायची, आपण त्याच्या आधी करायचं. पण हे पटत नाही. म्हणजे आता उदाहरण निघालं म्हणून सांगतो, एखादा लग्नाचा मुलगा आहे, इथल्या कोणाबद्दल सांगत नाही किंवा लग्नाची मुलगी आहे काय, तर अगदी मुलगा आहे आणि त्याचं वर्णन केलं समजा, अगदी सहृदय आहे, काय सदाचरणी आहे, निर्व्यसनी आहे, अगदी सगळं खरं आहे हो. पण मुलीचे आईबाप काय म्हणतील बघा, कोणी म्हणेल त्यामुळे कोणी म्हणेल म्हणजे हे प्रपंच सत्यबुद्धी ते अज्ञान. आणि मग पीत बसला म्हणजे काय कराल बघा आहे की मी आता काय बाबतीत वर्णन करत नाही, पण एखादं उदाहरण सांगतो की मग काय कराल, तो विचारित नसला तर काय कराल. मग त्यावेळेला आठवेल की सत्यबुद्धी कशात ठेवायला. पण आज त्याला किंमत आहे का, त्याला किंमत नाही. बघा किती ह्याला किंमत आहे. किंमत कशाला आहे म्हणजे कशी ती, म्हणून याला सगळं जे वर्णन केलं ना पुढे माया नदीचं, ते सगळं माया नदीचं वर्णन आपल्याला तो तंत लागू असलेलं वर्णन आहे. इतकं तपशील आपल्याला बघताच येणं शक्य नाही, आपण अर्थावरनं बघा.
पण तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. प्रपंच हे विज्ञान आहे, मान्य आहे. काही विशिष्ट गोष्टी आहेत त्यामध्ये आकार आलेल्या विशिष्ट गोष्टी आहेत. आपल्याला इंद्रियांच्या द्वारा जे ज्ञान होतं बाजूचं सगळं, हे झाड आहे, हे अमुक आहे, बिल्डिंग आहे, दगड आहे, माती आहे, आमक आहे, झाड आहे, काय जे असेल ते कशाचं जे काय आपल्याला ज्ञान होतं, माणूस आहे, काय जे असेल ते, हे सगळं जे इंद्रियांच्या द्वारा माणसाला ज्ञान होतं ते विशिष्ट गोष्टी आकार आलेले म्हणून ज्ञान होतं. अशी 100 माणसं बघितल्यानंतर काहीतरी माणुसकीचा बोध होतो की नाही, ते ज्ञान हे विज्ञानातच आहे सगळं खाली. त्याच्या खाली जे इंद्रियांना दिसतं, पण इंद्रियांना माणुसकी दिसत नाही आणि तिथं सत्यबुद्धीही वाटत नाही. माणसाच्या माणुसकीवर विश्वास आहे का, पदावर विश्वास आहे, प्रतिष्ठेवर विश्वास आहे का, त्या काय त्याच्याकडे आहे त्याच्यावर विश्वास आहे, कशावर विश्वास आहे आपला. म्हणून सत्यबुद्धी ह्या गोष्टीला म्हटलं तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. मग एवढं शिकून राहायला तर माणुसकीच आता आपण सगळं, मग आता आपल्याला ते पाठ नाही का घ्यायला लागत. आता सुरुवातीला शाळा सुरू व्हायच्या आधी कुठला तो तास आणि ते शेवटी अलीकडे जातात, ते तास सुरू झाला काय ते दाखवा झाड आहे मूल्य म्हणजे काय पान आहे का, काय बिल्डिंग आहे का, दगड आहे, वीट आहे का, नोट आहे का, काय आहे, कशावर समजायचं ते. तर ते कसं समजता येईल, म्हणजे कशाची गोष्ट झाली मग शेवटी की ती ज्ञानाची बाब झाली. त्यामुळे ती अशी दाखवता येत नाही आपल्याला, पण तिच्याशिवाय चालत नाही हे कळायला लागलं. म्हणजे आधीच सांगितलं होतं त्यांनी की याच्याशिवाय चालणार नाही, माणुसकीशिवाय चालणार नाही. हे काय माणसं उपनिषदात बसून काय आत्ता का सांगायला लागली सगळे, हा तास कशाला ठेवायला लागला आपल्याला. आता तोच आपण आपला इतर कामांसाठी वापरतात असं मी ऐकलं आहे. शक्यतो आधी कोणी नसतं, सांगायला गोष्टी कमी पडतात, मग ते शेवटी ते तो ड्रॉप करूया म्हणतात, तो ऑफ होतो वगैरे असं ऐकलं. तर अशी त्याची अवस्था झालेली आहे. आणि मग कोणाचं काय पोर्शन राहिला असलं तर आता जाऊ दे, आपला काय विषय नाही, पण पोर्शन राहिला असलं तर त्या तासाला करून घ्या म्हणतात हुरकून तेवढं. कारण का सत्यबुद्धी कशाला आहे, सत्यबुद्धी या कशाला आहे की त्याचं मागे पडलेलं आहे, त्याने ती व्यवस्थित शिकवली म्हणून त्याचं मागे राहिले खरं म्हणजे. मग त्याला मूल्य शिक्षणाचा बळी द्यावा का, द्या, आपला काय तो विषय नाही. पण सत्यबुद्धी कुठेपर्यंत अजूनही आहे ते कळेल. कधीतरी वेळ येते ती वापरे कर, माणसं चांगली वागली पाहिजे नाही का. म्हणजे आता कारण ती वाईट आणि काय करतात ते पेपर उघडला की कळते लगेच. आपण पेपर उघडला आता काय दिसतं, उघडायला नकोच, मुखपृष्ठावरच दिसतं होय की नाही. उघडल्यानंतर आणखीनच काही दिसेल, कॉमेंट्स दिसतील त्याच्यावर आणखी, किंवा बऱ्याच बातम्या झाल्यामुळे आत गेलेल्या बातम्या दिसतील. उघडल्यावर काय दिसणार, 25 माणसांना मारला असेल तो पेपर येईल, पण जो 10 माणसांना मारणारा तो आतल्या पानावर जातो. तर शेवटी असं काय करणार आहे, जगाची अशी परिस्थिती आहे. मग आता ते चांगुलपणाचं काय झालं, ते कुठून आला चांगुलपणा, हा विज्ञानात बसतो कुठल्या, त्याचं काही दाखवते ना आपल्याला, हा चांगुलपणा, हा आता किशाला लावला नाही का, बसतो आहे का, काय काय. मग ते कशासाठी पाहिजे आपल्याला, ह्याच्यासाठी पाहिजे की ते खरं आहे, ते खरं सत्य आहे, ते सत्यबुद्धी आपल्याला हवी आहे. आणि ती खरी आहे ती आत्ता सत्यबुद्धी माझी दगड झाड पेड इस्टेट ते पैसा त्याच्यावर आहे, माणूस याच्यावर नाही. म्हणून मला ती कशी मिळेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून सत्यबुद्धी हा गेल्या वेळेला शब्द वापरला होता. आणि त्याच्याबद्दलची आस्था निर्माण झाली तर आस्थेच्या महापुरी दीर्घता ती पोटी, ती इतकी सहज होण्यासारखी नाहीये. आपण म्हणजे आपण म्हणत नाही, मी तरी म्हणतो सदा. 1 जानेवारी जसं होतं ते संकल्प वगैरे ठेवले, आता आपण पाठ मग आता आपण चांगले वागतो, मग आता आपण ते पाठांतर करणार, ही सत्यबुद्धी 2, 3, 4 जानेवारी सुद्धा कठीण आहे. दीर्घता ती कोटी होई. आणि पहिलं तरी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला निघे, 1 जानेवारीला केलंय आणि 31 डिसेंबर पर्यंत त्याच निर्धाराने तसंच्या तसं पाळले. किती असतील प्रमाण, म्हणजे आपल्यासारख्यांचं असेल, पण माझ्यासारख्याचं तरी काही 2-3 जानेवारीची पुढे नाही. मग हे का प्रमाण असं असेल त्याचा पण उलगडा तिथे आहे, तो ज्ञानेश्वरीतच आहे. तिथं वाचून ठरवलं तरी सुद्धा चालेल की इथे असं प्रमाण का म्हणलं आस्थेच्या महापुरी. जो ज्या वेळेला ठरवतो त्यावेळेला तो काय वाईट गोष्ट करायची काय ठरवतो का, काय असं नाही 1 जानेवारीपासून सुरू करूया असं का थोडंच ठरवतो. संकल्प चांगला झाला, संकल्प तर एखादा आदर्शच असेल, चांगलाच असेल. महाराष्ट्र म्हणायचे कोणतं साधू असला तरी खरंच सांगेल, कारण शेवटी त्याला चांगलंच सांगावं लागतं म्हणजे. त्यामुळे त्याने काय सांगितलं तर लक्षात ठेवा, माणूस सोडून द्या, संपलं. मग त्यातलं चांगलं आहे ते लक्षात ठेवा. तसं आपले संकल्प चांगले असतात म्हणूनच करतो आपण. मग ते आस्थेच्या महापुरी निघाला ती कोटीवर आणि प्राप्तीच्या पहिले तरी विपाईला, म्हणजे एखादाच निघतो पलीकडच्या बाजूला. याचं कारण का पुढे ते टिकवायला लागणारी शक्ती असत नाही आणि ती कशी मिळवावी याच्याकडे लक्ष कोण देत नाही. म्हणून हे काम होत नाही. म्हणजे हे आपल्याला, आणि तो तर आपल्याला तो उलटा दुसऱ्याला देऊन त्याच्यावर दुसरं पुरुषाला लोकांची वेळ येते, त्याच्यावर कळतं आपल्याला काय दे. पण आता हे कुठेतरी वाटलं की ह्याची गरज आहे बा आपल्याला कुठेतरी. ठीक आहे, माणसं ह्या कायद्यानं काय सुधारायला तयार नाही, कायद्यानं काय सुधार, कायद्याने शिक्षा होईल, माणूस कसं सुधारायचं, ती अडचण सुटलेलीच नाही. आणि ती अडचण सोडवण्यासाठी हे सगळं आहे.
म्हणून ही अशा तऱ्हेची सत्यबुद्धी आहे. तर ती ही सत्यबुद्धी आपल्याला प्रपंचाची जी आहे, मग आता त्या मुलाचं तो मी म्हटलं मगाशी तसं आहे, मुलगी आहे म्हणा, ती अगदी आता सहृदय आहे. एक शब्द आपण वापरला मगाशी वर्णन करताना मुलाचं, सहृदय मुलगा आहे. आता नंतर सांगा मला, त्याला सहृदयता नाही तर त्या बायकोची काय होत असेल याची कल्पना करू शकतो. आणि होत नाही असं किती प्रपंचामध्ये ही परिस्थिती असते की नाही, की सहृदयता नाही म्हणून तिला काय होते त्याचं त्याला चिंता आहे. हे आजारी पडली तरी चिंता नाही, तिचं काय तिचं दुःख असेल तर त्याला कशी का नाही, तो सहृदय नाही. बघताना आपण यादीत आपली अपेक्षा व्यक्त केल्या त्यावेळेला किती पगार हवा होता ते विचारलं होतं, घरदार आहे का नाही ते बघितलं होतं, गाडी आहे का नाही दारात ते बघितलं होतं, सहृदय आहे का नाही कुठे बघितलं होतं. किती गडबड आहे म्हणजे अज्ञान काय विज्ञान काय आणि शेवटी आपल्या दृष्टीनं ज्ञान जे अभिप्रेत आहे ते काय, याचा सगळं आपल्याला निदान हे स्पष्ट तरी व्हावं. ज्ञानेश्वरीत असं सगळं का सांगितलंय, कितीतरी प्रकाराने सांगितलं, कितीतरी मुद्दे ह्यात येऊन गेलेले. असं का होतं तर असं का होतं, जे लोक आता मेडिकलची तर माणसं बरीच होती, पण ते मटेरियल मेडिकल असतो, सर्व प्रकारचे औषधांचे सगळे शास्त्र केलेले आहे. एवढं जाड पुस्तक आहे ते अभ्यासात असतं, कारण तेवढं अभ्यासावंच लागतं. आता का सगळे का रोग झाले आहेत, पण कुठलाही केव्हाही झाला किंवा त्या स्वरूपाचा मनुष्य आला तर ह्यातलं काय त्याला द्यावं हे त्याच्यात मिळतं ना. पूर्वी घरचा राजवंती वगैरे मिळायचं, अशी पुस्तकं मिळाली, त्याच्यामध्ये इतके रोगांचे इतके का रोग आहेत, पण एका माणसाला काही एवढे रोग नसतील, इतकी माणसं आहेत ना, त्यातल्या कोणाला तरी कधीतरी त्याची गरज लागेल. आता ह्यात कोणता अर्जुन गाठ पडेल ह्याचं काय सांगता येईल. प्रपंचात दुःखी झालेला माणूस भेटेल का, अपयश मिळालेला माणूस भेटेल का, निराश झालेला मनुष्य भेटेल, तो कोणताही भेटला तरी ह्या मटेरियल मेडिकल त्याला काहीतरी पडतं. म्हणून ते असं आहे. म्हणून कितीतरी प्रकारचे प्रश्न आहेत, कितीतरी प्रकारचे उत्तर यामध्ये दिसतात. आता सृष्टीचं ज्ञान कसं करून घ्यावं हे आपले पहिले उद्या गेल्या वेळेला ज्या वाचून ठेवले होत्या त्यामध्ये त्यांचं म्हणणं एवढंच की हे जे सगळं आजूबाजूला पसरलेलं दिसत आहे त्याच्याकडे बघण्याचे 2-3 दृष्टिकोन तर ते आपल्याला कळतात. काय काय की दगड आहे, हालचाल करीत नाही, आपण म्हणतो जड चेतन वगैरे, तर जड चेतनाचे प्रकार आहेत सगळे. एवढं काही जगामध्ये खरं सांगायचं तर इफ यू रिड्यूस इट टू 1 or 2 तर त्याच्यात कळतं की अगदी तुम्ही कमीत कमी जग म्हणजे काय म्हणून सांगायचं तर जड चेतन काय किती थोडक्यात जगाची कल्पना येईल. एखाद्याला विचारलं का हे वाचलं म्हणून ठीक आहे, नसेल तर जग म्हणजे काय म्हणून सांगितलं तर काय काय सांगेल. विश्वकोशाचे अजून खंड पुरे व्हायचे आपले किती धडपड करतात त्याच्यासाठी, पण अजून ते 21 अजून 16च्या पुढे जात नाही गाडी, कारण ते विश्वकोश आहे. तर हे विश्वाची कल्पना काय म्हणून सांगितलं किंवा ते काय कशाला म्हणावं असं म्हटलं तर काय होईल, तर हे विश्व काय आहे म्हणून सांगायचं झालं तर कसं सांगता येईल. आता जो शिकला आहे मटेरियल मेडिकल त्याला माहिती आहे तो म्हणजे जडन चेतन आहे, आता खेळ आहे, बाकी काय नाही. इतकं सोपं विश्व सांगायचं नसेल तर त्याला सांगायला काही पुरणार, किती सांगितलं तरी तुझं जमणार नाही, कारण का तो गेला तपशिलात, आता नाही येत बाहेर. पण जडन चेतन एवढं सांगितलं की हा निर्जीव आहे, काहीच जीव आहे, ते आपल्याकडे आहेच केलेलं. त्यांचं म्हणणं असं की जड जे आहे ते मीच आहे आणि जे तुला असं वाटतं की चेतन आहे ते पण मीच आहे. म्हणजे हे सगळ्या विश्वाचं त्यांनी थोडक्यात सांगितलं. ते कशी माझी प्रकृती आहे ते सांगितलं. आता असं आहे की दगडातलं जसं विनोबा म्हणायचे की दगडातलं आपल्याला आणि मुंगीतला फरक कळतो, ती चालतीये म्हणून कळतं, दगड जाग्यावर आहे म्हणून कळतं, पण त्यांच्या दृष्टीनं आणि आपण तर त्या मुंगीपेक्षा किती श्रेष्ठ, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही आपला. तर त्यामुळे अशा तऱ्हेचे प्रकार आपल्याला कळतात. यामध्ये त्यांचं म्हणणं परमेश्वराचं तत्व किंवा कृती म्हणून लक्षात घेतलं तर मी जेवढी परमेश्वराची कृती आहे तेवढीच मुंगी परमेश्वराची कृती आहे, तितकाच दगड ही परमेश्वराची कृती आहे. हा बघण्याचा एक दृष्टिकोन आहे त्याकडे. तो जर आपल्याला आला तर मग आपल्याला मग आता हे पर्यावरण जे शिकवावं लागतं ते शिकवायला लागतं. का शिकवावं लागतं सध्या की अरे बाबा सृष्टीशी तुझा संबंध आहे. त्यांचे सांगून बसले ना इतकी वर्षापूर्वी, जिथे आपल्याला कळण्यासारखी भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आता आपल्याला कळण्यासारखी म्हणजे अशासाठी म्हणायचं की मराठीत आहे असं तरी म्हणून होता, संस्कृत म्हणजे त्याची यादी आहे. खरं तेही कळत असेल तर तिथूनच सांगितलेलं आहे. तिथे सापडलं त्यांना त्यावेळेला त्यांनी हे सांगून मोकळे झाले की अरे हे सृष्टीचं आणि आपलं नातं आहे आणि ह्या सर्वाचं एक आपण घटक आहोत. आपण त्या म्हटलं इथे पण बघा की हे जीवच आहे. हा आपण सुद्धा ही एक व्यवस्था आहे. आपण गेल्या वेळेला वाचली ठेवलं आहे आणि त्यावेळेला एक अंडरलाईन केली होती की आणि या आठांची जी साम्यावस्था ही गेल्या वेळेला आपण पाहिजे 19वी, ते माझी परम प्रकृती पार्था ये नाम व्यवस्था जीव. आपण फार वेगळे आहोत किंवा काय आहोत असं समजायचं कारण नाही. चेतनेचा थोडासा अधिक आविष्कार आपल्यामध्ये आहे.
प्राण्यांना बुद्धी नाही असं नाही, आपण नेहमी प्राण्यांना बुद्धी नाही असं नाही, त्यांच्या त्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याची बुद्धी त्यांच्याकडे आहे. आमच्याकडची बुद्धी ही त्याच्यापेक्षा जास्त आहे, हे विसरायला होतं ही अडचण आहे. अडचण नेमकी कुठे आहे माणसाची, इथं आहे की त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी त्याच्याकडे आहे हे तो विसरून जातो. त्यामुळे ते जेवढ्या गरजा भागवण्याच्या नादात आहे त्या आणि तेवढ्याच गरजा भागवण्याच्या नादात माणसं दिसतात की अडचण. चेतनेचा आविष्कार खरा म्हणजे अधिक मोठा आहे, इथे थोडासा कमी आहे आणि दगडामधला आपल्याला कळत नाही एवढाच फरक, बाकी सगळा त्याचाच आविष्कार आहे. ही माझी साम्य अवस्था म्हटली, म्हणून मी म्हटलं ना आठांची जे साम्य अवस्था ते माझी परमप्रकृती अर्थात, ते माझी परमप्रकृती पार्थात ये नाम व्यवस्था जीवची, सर्वत्र उत्तम व्यवस्था आहे. तिच्यातले हे सगळ्या प्रकारचे घटक आहेत, त्यामध्ये जडापासून चेतनापर्यंत असं तर वाटेत काही अर्धचेतन काही असे प्रकार आहेत. तर असं करत हे सगळे विश्व निर्माण झालेलं आहे. हे सगळ्याची एक साखळी आहे, त्यामध्ये एक व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये एक कुठेतरी या सगळ्यात सूत्र आहे. ज्याला हे कळलेलं आहे त्याच्या दृष्टीने या सगळ्यामध्ये सूत्र आहे. आता आपल्याला गोंधळ वाटतो, अव्यवस्था वाटते, गेल्या वेळा आपण व्यवस्थेबद्दल बघितलं होतं. तर अव्यवस्था वाटते असं नाही, त्याच्यामध्ये व्यवस्था आहे आणि तिचा मी एक घटक आहे व्यवस्थेचा. एवढं जरी लक्षात आलं तर मी केंद्रबिंदू नव्हे, केंद्रबिंदू वगैरे काही नव्हे, माणूस वगैरे असं वाटतं माणसाला की आपण सगळे केंद्रबिंदू वगैरे आहोत, त्यामुळे मी सगळी शिवसृष्टी वगैरे किरकोळ आहे त्याच्या दृष्टीने. दगड मातीला तर काही किंमतच नाही, तो दगड कधीतरी देव म्हणून ठेवला तर हा पाया पडायचा, नाही तर काही दगडाची किंमत त्याला वाटत. पण अशी अवस्था का झाली तर मला त्याच्यातलं माझं स्थान लक्षात येत नाही. तर ती यावं यासाठी हे सगळं सांगितलं की ही अष्टधा प्रकृती आहे, 5 प्रकारची महाभूत आहेत. आपल्याला माहिती आहे, आपण महाभूतांचा अभ्यास केला होता, त्याचंच सगळं मिश्रण आहे. ती समजा सोडून गेली तर माणसाच्यात तरी काय आहे. समजा ही दिसणारी म्हणजे दृश्य जग आपण त्याला तशी दृश्य आहे, रक्त दिसतंय, पाणी दिसतंय, असं दिसतंय, सगळ्यातल्या ह्या वस्तू दिसत आहेत, हे त्याचं काहीतरी त्याला व्हेरिफिकेशन आहे, समोर दिसत आहे किंवा तुमच्या त्या सोनी बघता येते. म्हणून हे एवढ्या गोष्टी माणसासमोर आहेत, या 5 मान्य कराव्या लागतात की त्याच्या ठिकाणी तेज आहे. कमी झालं की कळतं, डोळ्यातलं तेज कमी झालं की माणसाची अवस्था कळते लगेच काय होती. तर तशा तऱ्हेनं आहे म्हणून हे मान्य करावं लागतं. त्याच्या पलीकडे अजून त्याच्यात मन, बुद्धी आणि अहंकार ही गोष्टी आहेत, म्हणून ते 8 आहे. त्या ह्या 8ची ही साम्य अवस्था आपल्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एवढंच आपलं वैशिष्ट्य आहे, बाकी आपल्याकडे काय नाही. प्रिन्सिपल्स तर एवढीच आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यापेक्षा काही वेगळं नाही. याच्या वापरात फक्त वेगळेपण आहे, तर ते तुला साधता येते का बघ. म्हणून एक शब्द वापरला होता आपण गेल्या वेळेला, ती ओळी पाहिली असेल. हे जर आता आपण वाचत गेलो ना तर मग उघड करुणी पांडवा जै हे आणशील संख्याची गावा तै तयाचा उपयोग परवा देखशी. या सगळ्या ज्ञानाचा जर तू अंमल केलास तर ह्याचा खरा उपयोग तुला पाहिजे. हे सगळं ज्ञान आहे. म्हणजे दारात मनुष्य झाड लावतो, आपल्याला त्या झाडावरती काय बसतो. आता होतं पाणी आणि शक्य होतं तर त्यावेळेला आम्ही ते पानं सुद्धा धुवून ठेवा झाडाची, तर बरं वाटतं. आपल्याला नाही का स्वतःला आंघोळ गेल्यावर तो माणसाला फ्रेश वाटतं, तसं आम्ही झाडाची पानं सुद्धा पाणी असेल त्यावेळेला धुवायचो. आणि का धुवायचो तर निसर्गाचं म्हणणं असं आहे, मला काय मी हे काम करतो पण मला हे 12 महिने शक्य नाही असं आहे. थोडंसं तादात्म्य असेल तर लक्षात येईल की निसर्ग का धुतात, मला काय विचारलं पानं कशाला धुवायला पाहिजे, पानानं पाणी घालत होतं. ते म्हटले हा काय उद्योग काढलाय, आता बिल मलाच भरायचं होतं हा पाण्याचं. तरी सुद्धा असं वाटलंय की घाला मुळाशी पाणी घाला ते पोचतं पण आत पोचतं, बाहेर नाही पोचत. त्याला सुद्धा असं वाटत असेलच की झाडाला की आपण सुद्धा छान असावं. आपल्याला एक दिवस आंघोळीला पाणी नाही मिळाले, मिळत असेल आपल्याला पण समजा नाही मिळालं तर आपल्याला कसं होतं, अस्वस्थता. दिंडीमध्ये मी म्हणायचं 2-2 वेळा पाया पडून सांगितलं बाबा आंघोळीची व्यवस्था नाही, तयारी नाही आहे. 1-2-3 दिवस ते माणसांनी त्यांनी सुद्धा अस्वस्थ दिली. नुसते अनाऊन्समेंट मिळालं तरी काय पुढे प्रश्न नाही. आपल्याला नाही का आपल्या हुकुमला आपण गेल्या वर्षी शिबिराच्या वेळेला आधी सांगितलं केवढं त्याच्यावर अस्वस्थता लोकांना. आंघोळीचं बिनआंघोळीचं रोज झाडं बिनआंघोळीची, कोण आंघोळ करायची. तो येतो निसर्ग असं म्हणतो. मी म्हटलं अहो ती व्यवस्था निसर्गामध्ये ठेवलेली आहे, तो घालतोच की पाणी. फक्त असं आहे तो येतो तेव्हा सजैव स्नान घालून जातो, फक्त त्याला ते 4च महिने शक्य आहे, त्याला बरीच काम आहे. आपल्याला तर शक्य असेल आपण घालावी. बघा झाडाकडे बघितल्यावर बरं वाटतं की नाही. रोप आहे समजा पालवी आहे तर आपण पाणी मारलं असेल किती प्रसन्न वाटतं. आणि तेच मुळाची पाणी घाला. जगवलं हे मान्य आहे, त्याबद्दल काही दुमतच नाही. कारण आपण जगवणं हा जो फार प्रचंड उपकार आहे. तिथे पाणी अनेक लोक ते लावून जातात, ते पुन्हा आपले ते पुन्हा वृक्षारोपण तिथंच होतं, ते त्याच जागी त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा एकदा 15 ऑगस्ट 26 जानेवारी काय असेल ते. तर असं होतं. तर हे तर त्याच्या पुढचंच झालं. त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे की बाबा मुळात पाणी घालून जगवलं.
एखादं झाड घेतलं समजा, काय त्याच्याकडे पाईप असतं, पाण्याचं प्रेशर आहे, सगळं आहे, तर असं जर असेल तर एखादं झाड घेतलं तर बरं वाटेल. हा माझा निसर्गाशी संबंध आहे म्हणून मी येतो. माझ्याकडे हात सोडून त्या बैसूनवर उभा असतो आणि किती वेळ ते नळ चालू, त्याच्या घरी पाणी कमी असेल त्याला माहिती असेल सांग, अरे बाबा नळ बंद कर, नळ बंद कर म्हणायची वेळ, तिथं इतकं पाणी वाया जातं. झाडाने काय 4 तांबे पाणी घातले समजा आणि ते स्वच्छ झालं शुद्ध, तर बरं वाटेल की त्याच्याकडे बघताना सुद्धा बरं वाटेल. झाडाला किती बरं वाटत असेल. हे जर आहे, हे आपलं त्याच्याशी नातं आहे, हेच करायला पाहिजे असं नातं आहे एवढं नक्की, त्याची माझी काळजी घेणे माझं काम आहे. आता हे ज्या वेळेला झाडाचं ज्याला कळतं त्याला माणसाचं कळणार नाही असं आहे. सगळ्यामध्ये हे 8-10 प्रकृती आहे, त्याच्यातले काही आकाराला भाग आहेत ते तिथे दिसतात, 5 भाग होतो माझ्याकडे दिसतात. माझ्यातलं पाणी आटलं तर काय होतं, आपली ते काय मेंदूची यंत्रणा नाही का, ते पाणी जास्त होतं म्हणतात मी तुम्ही पण काय व्याप आहे ते, तो सगळा परमेश्वरच सांभाळतो म्हणून ठीक आहे सगळं. आणि माणसं कोण करता नाही म्हणतात, म्हणजे काय गमत असेल. एखादी माळ आहे समजा, म्हणजे किती हास्यास्पद आहे ते वेड्यात जसं सांगतात की तो आनंदात दिसला म्हणून दुसऱ्या वेळेने त्याला विचारला त्यातला प्रकार आहे की दुसऱ्या वेळेने त्याला विचारलं नाही का म्हणून वा एवढा आनंदात दिसतो, हो ते मला काल स्वप्न देवाला सांगितलं असं नाही का, त्यातला प्रकार आहे. ते हा म्हणणारे असं विचारत पडलो, थोड्या वेळानं त्याला म्हणणारे हो तुझं काहीतरी भ्रम झालेलं दिसतोय, कसं काय, मी तुझ्या स्वप्नात काल आलो नव्हतो. हे आपलं हे पोचतं काय करावं काय कळत. म्हणजे त्या कसं आहे की एक माळ आहे समजा की हे सूत्र मणिगणा ह्यात लिहिलंच आहे, त्यातलं सांगतो की माळ केलेली आहे तर अतिशय उत्तम जर माळ केलेली असेल, चांगलं फुललेलं फुल असेल तर तुम्हाला धागा कधी दिसतच म्हणून असं म्हणायचं का धागा नेन फुलं आपोआप असं म्हणता येईल. या सृष्टीमध्ये असं आपोआप आहे सगळं, त्याला करता नाही म्हणतो. म्हणजे किती बुद्धीचं दारिद्र्य आहे असं म्हणतो, ते बुद्धीचं दारिद्र्य आहे की त्याला फक्त मणी एका पाठोपाठ एक लागलेले नुसते दिसतात आणि म्हणतो मणी असे एका पुढे एक ठेवलेले. मग त्या सरदारी जसं त्या याला शिकणाऱ्याने विचारलं बचतदाणी करणं काढायला सगळ्यात सोपं आहे, म्हणला कसं सोपं आहे, तर सोपं असंच आहे म्हटलं, काय भोवकी घ्यायची सगळी एका क्रमानं लावून घ्यायची, त्यातलं प्रकार आहे. हे असं काय सृष्टीत चाललेलं आहे का, काय माणसं तरी म्हणजे हे पटतं माणसाला. आणि हे काय असा उद्योग की चव्हाण जर एखादा हार केलेला आहे तर त्याच्यामधला जर आतला धागा दिसत नाही तर तो नाही म्हणायचं. म्हणजे ह्याला दारिद्र्य म्हणावं का काय कृपणपणा म्हणावं, तयारी नाही म्हणावं तर काय म्हणावं काय कळत नाही. कुठल्याही बाजूने विचार करा आपण की असे पण आपोआप एकमेकांना चिकटून राहिले तसं म्हणता येईल का. या सगळ्यामध्ये ते तसं आहे. त्याचा मी अंश आहे, त्याचा काय ह्या सगळ्यातलं काही तिथं व्यक्त झालं. 5 आहे बरोबर आहे. आपला विषय निघाला तर कशावर, मेंदूवरून निघाला. तर त्याच्यात पाणी निर्माण पण व्हायला पाहिजे, त्यातलं पाणी गेलं पण पाहिजे. नुसतंच निर्माण झालं तरी प्रॉब्लेम आहे, तसंच नाही गेलं तरी प्रॉब्लेम आहे. कधीच वाटलं की पुन्हा प्रॉब्लेम होतो म्हणतात. आपल्याला काहीतरी काही कळत नाही, पण हे असं काहीतरी आधार आहे ते त्याच्यात ते वाढलं तरी अडचण आहे. हे एवढं ट्रेनिंग जे निर्मिती चाललेली आहे, त्याचं ट्रेनिंग चाललेलं आहे, ते सगळं काहीतरी त्याच्या मग अतिशय चालू असेल. कसली व्यवस्था असल्याशिवाय असं कसं हे नाव व्यवस्था असं म्हटलेलं, व्यवस्थेला व्यवस्थापक असणारच. त्याच्याकडे ज्याचं लक्ष आहे त्याला ही व्यवस्था अधिक चांगल्या तऱ्हेने कळेल. किंबहुना त्या जडामध्ये ती 5च आहेत, ती त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये पृथ्वी तत्वाचा अंश असला असेल, पाण्याचा अंश कमी असेल, ठीक आहे. काही ठिकाणी व्यक्त माणसांच्याच नाही आपल्याला साम्य दाखवते. एकासारखा दुसरा असतो का आपण म्हणतो की बुद्धीची कुवत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी आहे ना, म्हणून काय आपण त्यांना लहान मोठं म्हणतो का माणूस आहे त्याच्याकडे ही कुवत नसेल, दुसरी असेल, दुसरी नसेल, तिसरी असेल, काहीतरी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे की किमान एक नक्की की भगवंत ओळखायला लागतं तेवढं त्याच्याकडे आहे. त्यांनी वापरायचं नाही त्यांनी ठरावं, पण तेवढा मिळवायला किंवा ओळखायला ते एवढं लागतं, तेवढं त्याच्याकडे ठेवलेलं आहे. आता तोच म्हणतो त्याची सत्य बुद्धी कुठे आहे, तिकडे. त्यामुळे त्याला इकडचं बघायला सवड. म्हणजे कसं आड येतं भगवंतच म्हणलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये. आणि ते माया 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 जो शब्द वापरतात ना, ते जाऊ आपण त्याच्या पुढे, नंतर वाटलं तर नंतर जाऊ. आधी हे 5 यांचं पूर्व. ही जी 5 मंडळी आहेत ही थोडीशी आकाराला आल्याबरोबर दिसायला लागतात. त्यातली काही अशी आकाराला समोर दिसतात, त्याच्यामध्ये काही भाग व्यक्त आहेत, काही अव्यक्त आहेत, काही प्रमाण कमी जास्त आहे. हे बरोबर आहे, दगडामध्ये वेगळं आहे, पाण्यामध्ये वेगळं आहे, वेगळं वेगळं असेल. पण त्याच्यातले हेच 5 भाग सगळे एकत्र आलेले आहेत ना, त्याचं मिळूनच मी झालेलो आहे, त्याचं मिळूनच हे झाड झालेलं आहे. म्हणून त्याच्यातून आतून काही क्रिया आहे, ते सगळं पाणी ठोचवण्याची क्रिया आहे, त्याला जिवंत ठेवण्याची क्रिया आहे, हे सगळं दिसतं ना. ह्या सगळ्याचं आपल्याला ज्ञान करून घेण्यासाठी खरी बुद्धी, असं खरं बुद्धीचं कार्य हे आहे की त्याला हे ज्ञान होण्याची शक्यता आहे. इतर ठिकाणी ज्ञान कमी आहे, तेवढी व्यक्त नाही झालेली जाणीव. जसं मन बुद्धी आणि अहंकार म्हटलं ना,
तर त्याच्यातलं तेवढं व्यक्त नाही झाले, त्याच्यात थोडं कमी प्रमाणात व्यक्त आहे. जे फुलात व्यक्त आहे, जे झाडात व्यक्त आहे, त्याच्यापेक्षा जास्त ते माणसात व्यक्त आहे. म्हणून तो हा सगळा विचार करू शकतो. तो त्यांनी करावा एवढा आग्रह फक्त झालाय. आणि एकदा हा आग्रह ज्याला कळेल, ज्याला झाडाची काळजी घ्यायची कळते, ज्याला रस्त्याची धुळीची काळजी कळते, ज्याला हे सगळं दृष्टीकडे बघितल्यावर आनंद होतो, तो माणसाशी नक्की वेगळ्या पद्धतीने वागेल अशी खात्री आहे. म्हणून हे ज्ञान मांडले. हे का मांडले तर आता ह्याच्यातलं म्हणजे आजूबाजूची परिस्थिती बघा. आजूबाजूच्या परिस्थितीत असंतोष आहे किंवा काय जे आपल्याला दुःखाची कारण दिसतात, ह्या सगळ्या कारणांच्या मध्ये ही जी विकसित जाणीव आहे तिचा वापर नाही, एवढंच कारण आहे, दुसरं काय. ही जी विकसित जाणीव त्याच्याकडे ठेवली किंवा चेतनेचा विकसितपणा जो त्याच्या ठिकाणी ठेवला, त्याचा वापर तो करीत नाही, हे त्याचं खरं कारण आहे. नाही तर तो त्याच्या दिशेला जाणारच नाही. कारण त्याला माहिती आहे की अरे हे त्याचं आहे किंवा हे अशा मार्गाने करावं, अशा तऱ्हेने हे त्याचं जरा ज्ञान ठेवणं एवढं व्यक्त जाणीव माणसाकडे आहे, ती थोडी वरच्या दर्जाची, एवढाच फरक आहे. मग त्याला या सगळ्याचं माझा संबंध ह्या 8 मध्येच हे सगळं मोडतं. आता होतं काय, फक्त हे जसं त्या धाग्याचं सांगितलं ना, धागा त्यातून जातो, मणी व्यवस्थित ओढलेले आणि एक चांगल्या तऱ्हेचा हार आहे, तर त्याच्यात तो धागा दिसत नाही. आता त्या दोऱ्यांनी ती फुलं धारण केली आणि अत्यंत उत्तम धारण केली, म्हणूनच तो दिसेन असा झाला. हे आपण समजून घ्यावं, एवढी विनंती आहे. तो जर दोऱ्यांनी थोडस अंतर ठेवून, आपल्याकडे आपण आता कमी फुलं असली म्हणजे हार करी विचारायची, त्याला फुलं ते हाराला देवाचे कमी पडतात, बाकीचं काही नाही, कमी पडत बाकी सगळं उत्तम असतं, फक्त देवाच्याच हाराला तेवढी फुलं कमी पडतात. मग आपण तो ऍडजस्ट करतो. आपलं साधारण आपली जी प्रपंचिकांची सत्यबुद्धी काय आहे त्यानुसार किंवा बुद्धी आहे काय अनुसार ते आपण ऍडजस्ट करतो. मग तो मध्ये मध्ये दोरा दिसतो त्याचा, तसं थोडंसं भगवंतानी थोडं सोडलं असतं काही ना, म्हणजे दिसला असता भगवंत, तो दिसत नाही. याचं कारण त्याने अत्यंत उत्तम रीतीनं ते सगळं धारण केलंय, म्हणून तो दिसत. ते दगड, झाड, ते माणूस, ते सगळ्यात ते आहे, पण ते आत इतकं अप्रतिम आहे विण की आतला धागा दिसत नाही. आता हे त्यांनी चांगलं केल्यामुळे हे झालेलं आहे असं म्हटलं पाहिजे. आता उलट ते थोडा भगवंताकडे दोष जातो, आमच्याकडे नाहीच आहे. किती हुशार असो आपण, अभ्यास करणारे नाही, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे माणसं किती हुशार. तर इथं तो हे आहे बरं का, ती मूवी आहे, आपण ती नंतर बघू तिथे. तर ह्यामुळे तो दिसेन असं झाला. मग आता तो दिसेन असा झाला, तो दिसत नाही म्हणून नाही. महाराज सरळ अगदी साधं म्हणायचे की घर दिसतंय, पाया दिसत नाही, याचा अर्थ तो नसला पाहिजे असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे घर दिसतं, पाया कुठं दिसतो, आणि पाया दिसत नाही म्हणून तो आता नाही म्हणायचं, कारण जे दिसत नाही ते नाही असं आपल्यामुळे आता सध्या बुद्धीच तशी झाली की मला ज्या अर्थी दिसत त्या अर्थी ते नाही. इतकं आपल्याला आता सध्या ज्ञानाचं काम सोपं झालेलं आहे कुठे असं म्हणतो. म्हणजे त्या पायाशिवाय का ते घर वर आले जमिनीच्या, ज्या अर्थी वर आलेले त्या ठिकाणी त्याला आधार असेल आणि तो त्याचा पाया असेल. तसं ह्या मण्यांच्या माळेला काहीतरी हा धाग्याचा आधार असेल, म्हणून हे सगळं आहे. फक्त तो आधार इतका उत्तम आहे आणि तो कृपण नाही, तो उदार आहे, तो अत्यंत कौशल्याचा आहे. आधार आहे पण अत्यंत कौशल्याचा आहे. आपण एखाद्याला मदत केली ना तर त्याला मदत करतो ही जाणीव देऊन करतो, पण भगवंत मदत करतो ही जाणीव सुद्धा देतो. किती असेल करतो की तो जाणीव सुद्धा देत नाही. भगवंताचं वैशिष्ट्य आहे की त्याला सांभाळतो. म्हणून म्हटलं ना, येण्याआधी निवाय सावरी तो आल्यावर, पण तरी सुद्धा हे कळले कसे टिकल ही प्रश्न आहे. इतकी आपली अवस्था आहे. तर भगवंत इतका कौशल्याचा आहे. आपल्याकडे उत्तम शस्त्रक्रिया करतात तर त्यांचा आपण नावाजत नाही का, इतकी उत्तम शस्त्रक्रिया केली. साधा आपण इंजेक्शन दिलं तर एखाद्याचा हात असतो, त्याच्यावर एखाद्याचा हात असतो, तो इंजेक्शन द्यायला आल्यापासूनच आपल्याला अस्वस्थ आहे. बापरे, दिल्यावर तर पुढे 8 दिवस विसरणार नाही, परत तिथं येणार तरी सुद्धा असा एखाद्याचा हात असतो. एखाद्याचा हात असतो, बस दिलं झालं इंजेक्शन असं वाटतं. म्हणजे त्याचं साधं एक कौशल्य आहे त्याच्यातलं कर्मातलं की त्यांनी कधी इंजेक्शन दिलं त्या माणसाला आजाराला ते त्याला सुद्धा कळत नाही. असं कौशल्य असेल तर भगवंताचं कौशल्य काय असेल याची की यार म्हणूनच तो त्यात दिसत नाहीये. दिसला असता तर थोडा कौशल्यात कमीच पडलाच. आपल्या मदतीत दिसतो, आपण दुसऱ्याला केलेल्या काय उपकारात दिसतो, सगळ्यात दिसतो आणि ते दिसत दिसला नाही पाहिजे. म्हणजे कसं ते महाराज खुली नाही का त्या घाणेकरांचे की त्या चरित्रामध्ये आहे की त्यांना पैसे द्यायचे होते. महाराज त्या गायी वाचवायला जायचे म्हसवडला, पैसे द्यायचे होते, 50 रुपये द्यायचे होते, पण द्यायचे आहेत पण कळले नाही पाहिजे असं वाटत. द्यायचे कळले नाही पाहिजे आणि दिले असं.
आता सगळे लोक बोलावून ते पैसे देऊन नमस्कार करून हे माझे 100, हे माझे 25, हे माझे 10 असं महाराजांना पैसे 12 वाजले निघायची वेळ जाईल. ते महाराज काय मोकळे सांगायचे असे कोणाला न कळत द्यायचे म्हणजे महाराज एकटे सापडले पाहिजे. एकटे सापडणार कधी माणसं सारखी समोर, त्यामुळे एकटे सापडणार नाहीत. पैसे तर काही देता येत नाही, नाव तर कळलं नाही पाहिजे किंवा कोणाला दुसऱ्या माणसाला कळलं नाही पाहिजे की ह्यांनी 50 रुपये मदत केली असं कळलं नाही पाहिजे म्हणून. आणि शेवटी महाराज बाहेर पडायची वेळ आली. महाराजच होते म्हणजे ईश्वराचं काय असेल ते संतांच्यात कळत म्हणून ते तिथंच उपाय असं म्हणणार ते ह्यासाठी की महाराज शेवटी बाहेर पडता पडता त्यांना म्हणाले म्हणून राव मी तुमच्याकडे 50 रुपये ठेवायला तिथे काय तुमच्याकडे 50 रुपये दिले तिथे द्यावं कसं आहे म्हणजे इकडे तर त्याचं सांभाळलं तिकडे तर त्यांना नावाचा प्रश्नच आला नाही. बरं सांगताना असं सांगितलं मी तुमच्याकडे ठेवायला दिलेले द्या म्हणजे कोणाला याने दिले किंवा त्यामुळे त्यांनी काही वाचवले असं कोणाला वाटू नये. म्हणजे किती काळजी तर तो भगवंत काय काळजी करीत असेल तो कुठं दिसत नाही. याचं कारणच हे आहे की तो स्तोत्रम मणिगणा ऐव. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आपल्या हे लक्षात घ्यावं असं की अष्टधा प्रकृती माझीच आहे. फक्त तू जरा थोडस बारकाईने बघशील तर थोडस कौशल्याने बघशील तर ह्या सगळ्या सृष्टीमध्ये म्हणजे विज्ञान आहे म्हणजे जे ह्या सगळ्या विशिष्टाचं ज्ञान करून देत म्हणजे हे समजा झाड तर त्याचं वनस्पतीशास्त्र आहे तर ते काय होईल तर ते खोलात जाईल आणि ही वनस्पती कशाचे प्रकार करेल हे करेल ती कशी निर्माण बघेल तिची वाढ कशी करावी रोग कोण होईल ते कसे दूर करावे ठरवेल त्याची रचना सांगेल त्याच्या आकृत्या काढेल सगळं करेल हे सगळं करेल. माणूस माणूस शास्त्रज्ञ आहे तो घरी गेल्यावर बायकोशी सरळ वागेल हे त्याची अडचण आहे ना. आपण गेल्या वेळेला पाहिलं की विज्ञान विशिष्टाचं ज्ञान होतं त्याचं काय आहे कौतुक एवढं सत्यबुद्धी. आता आपल्याला विषय पहिला सुरुवातीला गेला होता की सत्यबुद्धी वाटते. सत्यबुद्धी का वाटते ते समोर घडतं ते आपल्याला त्याचा प्रभाव आहे जगामध्ये. आणि आपण ज्या जगामध्ये आता सध्या वावरतो सध्याने पूर्वीपासूनच वावरतो पण जरा प्रमाण वाढलं म्हणून मात्र लांबचं दिसत नसलेल्या लोकांच्या मध्ये वावरावं लागतं ही मोठी अडचण. लांबचं दिसत नसलेले म्हणजे शेवाळ दिसतं पण पाणी नाही ओळखता येत किंवा ते बघावं असं वाटत नाही. माळ दिसते पण धागा दिसत नाही. अशा समाजामध्ये वावरावं लागतं. त्यांना ते दिसतं त्यांना कृती दिसते पण त्याच्यामध्ये त्याचा कर्ता दिसतो. त्यांना हे कार्य दिसतं त्याच्या मागचा कर्ता दिसतो. हे ज्यांना दिसत होतं अशी माणसं जास्त होती ही माणसं कमी झाली आणि ही माळण हेच कौतुक करणारे लोक जास्त म्हणून हे असतात. विज्ञानाचं का होतं असं तिथे सत्यबुद्धी का वाटते तर समोर ते पाण्याने तहान भागते बरोबर आहे पाण्याचं कौतुक वाटते बरोबर देणाऱ्याचं कौतुक ना ही अडचण आहे. ते थोडंसं लांब बघणाऱ्यांची दृष्टी आणि ही जवळ बघणाऱ्यांची दृष्टी. जवळ बघणाऱ्यांची काय ह्रस्वदृष्टी दीर्घदृष्टी म्हणतात तसं दोषच आहे म्हणा दृष्टीचा की आता दृष्टीचं दोष असा आहे की माणसाला हे लांबचं दिसेन असं झालं. एका बाजूने म्हणतात दुर्बिणीनं तो ते ग्रहतारे म्हणतो आणि दुसऱ्या बाजूनं त्याला पाणी दिसतंय तहान भागते पण देणाऱ्याचं भान राहत नाही ही अडचण आहे. आता ही कशी सोडवायची विचारवंतांनी सोडवायची. ज्यांना हे विचाराने कळलेलं आहे त्यांनी ही लक्षात ठेवावं की पाणी द्यार्थी आहे त्यावरती मला साधं पाणी जर मिळालं तर देणारी कोणीतरी नगरपालिका एवढं तरी भान आपल्याला असतं कारण बंद केल्यावर तरी भान येतं ते ना तेवढं तरी भान आहे ना आपल्याला. देणारं कोणीतरी आहे नगरपालिका आहे कोणीतरी पाणी व्यवस्था आहे म्हणून ते पाणी येत आहे. भले ठीक आहे 4 दिवस येत नसेल पण भले 3 दिवस येतं ना ते कुणाच्या तरी कृपेने येतं ना त्यांच्या व्यवस्थेने येतं ना. अशी जर व्यवस्था आहे तर तीच व्यवस्था शेवटची आहे का. पाणी ही मूळ व्यवस्था कुठून आली याचा कोणीतरी विचार ही दीर्घदृष्टी. मग तेवढी जर दीर्घदृष्टी आली तर सृष्टी म्हणजे आनंद आहे. सृष्टीत दुःखाचं काही नाही प्रसंगात दुःखाचं काही नाही कारण जर दुःखाचं काही असेलच आपल्या दृष्टीनं ते सुद्धा आपल्या दृष्टीने दुःखाचं असतं ते सुद्धा कुठं असेल तर जवळपास असणार आहे वाटेत. सोर्स मध्ये काही नाही सोर्स मध्ये व्यवस्था आहे बरोबर चालेल त्यांनी ते होताना सगळी बरोबर ओळखली तसं ते सगळं व्यवस्थित आहे. फक्त मला जे काही अडचण वाटते की ह्या मधल्या याच्यामध्ये त्यांना दिलं मला दिलं नाही असं वाटतं त्यांना ज्या दिलं मला कमी दिलं असं वाटतं. मूळ पाणी देण्याचं भान कोणालाच नाही. तुझ्या हॉटेल जास्त आलं का माझ्या हॉटेलला कमी आलं का ह्याचीच चर्चा जास्त आहे. ते ज्यांनी दिलं ज्यांनी कोणी निर्माण केलं त्याचा कुठे विषयच कोण करीत नाही आणि त्याचा विषय करणारे लोक दीर्घदृष्टीचे आहेत. तर ते बाजूला नाहीत कारण पाण्याने तहान भागते म्हणजे सत्यबुद्धी कशी निर्माण होते तर पाण्याने तहान भागते म्हणून पाणी खरं वाटतंय पण पाणी निर्माण करणारा खरं वाटतं. सुद्धा पाणी निर्माण करायचं थांबलं तर आता आरडाओरडा सुरू झाला नाही की आज ना उद्या पाण्याचा प्रश्न सर्वात गंभीर प्रश्न असेल. तेलावरनं युद्ध झाली उद्या पाण्यावरनं युद्ध होतं
आता हे ज्या वेळेला आणि आपण ज्या पद्धतीनं चाललेलो आहोत त्या पद्धतीनं बहुतेक हेच होण्याची शक्यता आहे, पाण्यावरच युद्ध होते. तर हे जर समजा झालं उद्या तर काय होईल, तर त्यावेळेला पाणी निर्माण केलं होतं ह्याची किंमत काय कुणीतरी. आतापर्यंत फक्त तहानेला पाणी मिळते एवढा तहान मागण्याची संबंध आहे, आणि म्हणून ती सत्यबुद्धी वाटते ती त्याच्याबद्दल वाटते. आपल्याला सत्यबुद्धी वाटायला पाहिजे ती दीर्घदृष्टीने ज्यांनी कोणी पाणी निर्माण केले सत्यबुद्धी त्याची वाटली पाहिजे. म्हणून हा सत्यबुद्धीचा संबंध हा शेवटपर्यंत या प्रकरणात आहेच, आणि आपण त्यावर विचार करा. तर चेतने ते चेववी मना करवी मानवी हे जडा ते जीववी, चेतने ते चेतने ती माझी प्रकृती आहे सगळ्यांचं म्हणणं. आता हे होतं काय, ते अत्यंत कौशल्याने विणल्यामुळे जसा दोराच दिसेल असा होतो, तसं थोडस हे कौशल्यामुळे, आणि हे आपल्या आणि कसं आणि तो सांगतो ह्याला स्थूल स्वरूपात म्हणजे अशा स्वरूपात की ढोबळ मानाने म्हणायचं. ढोबळ मानाने याला माया म्हटलं. ढोबळ आणि तिचं माणसाच्या जीवनात कसा प्रवेश होतो मायेचा, म्हणजे कशी गमत आहे बघा की आता हे देवाचं सांगितलं ना, हेच क्षणभर विचारतो. माणसाला नोकरी नाही म्हणून माणूस महाराजांच्याकडे जातो. महाराज म्हणजे जाऊ दे, ह्याची परिस्थिती कठीण आहे, त्याला नोकरी मिळाली आणि नोकरी दिली तर नोकरी लागली म्हणतो महाराज आता उपासनेला सवड रात्री 12 वाजता उपासना कधी करू, आता ज्याने दिली त्याच्याच आडती आली. आता हिला काय म्हणावं, तिलाच म्हणावं, दुसरे काय म्हणावं. आपल्या दृष्टीने व्यवहार प्रपंचाचा अनुभव काय असेल, प्रपंचाचा अनुभव हा आहे. वास्तविक ज्याने दिली त्याचं भान ठेवायला त्याला सवड मिळत होतं, झोपतो ना तो, कमी असेल पण त्याला मिळते ना झोप. मग 5 मिनिटं त्याला स्मरणाला नाही मिळणार, असं कसं होईल की त्याला ती जागाच नसेल, असं शक्यच नाही. पण ज्यांनी भगवंतानी नोकरी दिली तीच भगवंताच्या आड आली. आता ती म्हणते तुझ्यासाठी मला सवड नाही. आता त्यावेळेला कशाचं भूल पडली, तेच सत्यबुद्धी ज्ञान. म्हणून गुरु गोविंद दो उघडे काकेला उपाय. अरे गुरु आपण जेना गोविंद मिळाला, अरे ठीक आहे, ज्याने नोकरी दिली त्याला मी सोडला तर नोकरी केल्यावर कुणाकडे जाऊ. त्यापेक्षा ज्याने नोकरी दिली त्याला आधी धरून ठेवला पाहिजे. म्हणून ते म्हणेन सकाळी उठून त्याचं स्मरण करेन मगच बाहेर पडेल. काय मला 6ला बाहेर पडावं लागतं, तर 5ला उठेल आणि तासभर स्मरण करेन मग बाहेर पडेल. कारण तो आहे तर हे आहे, पण आज हे आहे तर तो नसला तरी चालेल ही माया. आज हे आहे तर इतका आहे की तो नसला तरी चालेल असं वाटतं, तर काय करावं ही माया. आणि म्हणून हे म्हणाले बाबूराव महाराज म्हणाले माया शेवटी रडवी म्हणले तिथेच. हे जे सगळं आहे ना, हा जो दिलेला ध्येय आहे हे एक प्रकारे आपल्याला दान सगळं देणाऱ्याची जाणीव होत आहे. म्हणून ते दान जे आहे ते अष्टधा प्रकृतीचं दान आहे. अडचण अशी आहे की तेच त्याच्या आड येतं. तसं 5 महाभूत झाली की मन आलं की बुद्धी आली, आणि तिने बरोबर नाही काम केलं की अहंकार, ती त्याच्या आठवी पडते आणि तीच त्याच्या आड येते. म्हणजे मायेला सावलीची उपमा नेहमी देतात ना, तर आता इथं काही, आता समजा इथे प्रकाशच नसता तर सावलीचा प्रश्नच आला नसता. कुठेतरी प्रकाश आहे म्हणून थोडी का होईना, हाच जर प्रकाश आणखीन प्रखर झाला तर सावली आणखीन प्रखर होईल. तर माणसाच्या जीवनात ज्या वेळेला अहंकाराचा एका वाईट अर्थाने म्हणा प्रकाश पडतो, वाईट अर्थाने क्षणभर आत्ता करा कळून घ्यावं म्हणून, किंवा प्रकाशा चांगलाच असतो पण इथं वाईट आहे. तो कशा अर्थाने आहे की तो उगवला की माणसाला सावली दिसायला, ती त्याची जी सावली पडते ती त्याच्या अहंकारामुळे पडली. अहंकार बाजूला गेली की सावलीने सावली होते. ही तिथं जी पडली ती केवळ त्याचा अहंकार. ज्यांचे निरहंकार आहे त्यांची अवस्था कशी, डोक्यावर माथ्यावर जर सूर्य आला तर माणसाची सावली दिसत. त्यांच्या माथ्यावर भगवंत आहे त्यांना नाही कशाच्या मायाची भीती वाटते, त्यांना माया दिसत. कशी दिसेल, त्या माणसाला सावली पडतच नाही. कारण का, आता अहंकार नाहीये. म्हणून त्यांनी इथे शेवटी काय म्हटलं, आता आपण जो अध्याय पाहतोय त्याच्यात जिथे शेवटी आलो त्यांनी वर्णन करताना शेवटी एकच शब्द वापरला, तो पोहोचलो, हे एकैक किती सांगावे, आता वस्तुजातची आगावे मदपासून जाणावे काय, माझ्यापासूनच ये माया नदीचे उतरणे, हे कासयासारखे 91-92 ऐसे जीवाची अंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कासयासारखे म्हणावे का, जरी अप्रत्यक्ष कळे साधूची दुर्जनाची उदाहरण दिली. हे सगळं झालं तर ते माणसाला स्वतःच्या बुद्धीनं माया टाकता येईल. स्वतःच्या बुद्धीनं माया करणं, प्रकाश दूर करणं आणि आपली सावली बाजूला काढणं ही गोष्ट कशी. प्रकाश गेला तर सावली करायची एवढं होईल, किंवा त्याचा असा उपद्रव नाही राहिला आणि तो मध्यान्नीचा राहिला, कसं काय राहिलं तर कदाचित सावली जात नाही. आणि
येथ एकची लीला तरले जे सर्व भाव त्यातला जो अहंकार त्याच्यामुळे हे सगळे अडचणी निर्माण झालेले आहेत. आज सुद्धा सगळ्या अडचणींचं सार शेवटी काढलं तर अहंकार. घरातल्या अस्वास्थ्याचं सगळ्यात मोठं कारण पाहिलं तर कोणाचा तरी अहंकार आपल्या सगळं सगळ्यांचा आहे. तर तो कोणाला सोडून राहतच नाही. एक प्रकारे चांगल्या अर्थाने तो भगवंताचं रूप आहे. कसं आहे की तो आहे म्हणून हे सगळे बाकीचे हालत असतात. तो आहे म्हणून बुद्धीला प्रेरणा, तो आहे म्हणून मनाला अस्तित्व, तो म्हणून पंचमहाभूत काम करतात. हे सगळं खरं आहे. फक्त त्याच्यावरचं लक्ष राहिलं नाही की तो मुनी मालक होऊन बसतो. रामकृष्ण की मुनी माझा मालक आहे त्याची अवस्था होती. आणि तो म्हणतो मीच चालवतोय सगळं. त्याला प्रेरणा देणारा कोणतरी हे विसरलं की तो अहंकार करा बस, मग तो त्याला ना सोडा. तर अशा तऱ्हेचं होतं. म्हणून एकच मार्ग ह्या माया नदीतून जाण्याचा आहे. एकची लीला तरले जे सर्व, इथे लिहिलेचं शब्द माया असा या, जे सर्व भावे मज भजले तया ऐलीची तरी सरले माया आहे. मायाजाळ बरोबर आहे. मायाजाळाची स्वभावामध्ये किंवा त्याच्या हृदयाची स्वभावामध्ये तशा तऱ्हेने हे पलीकडे जायचंय बरोबर आहे. कारण ते गेल्याशिवाय मला शांतता स्वास्थ्य ही गोष्ट शक्यता आहे. अस्वास्थ्य राहणार माणसाला. जसं पैसा आहे तर तळमळ राहीलच माणसाला. जास्त मिळेल तर जास्त राहील. तर अशा तऱ्हेची राहीलच. तर ती अजिबात नसलं तरी राहील, तशी ती जास्त असलं तरी राहील. बरोबर असेल तर काही होणार नाही. नाव बरोबर पाहिजे जाईल. तर तसं इथे आहे. तर सद्गुरू त्यांनी म्हटलंय की हे एकची लीला तरले तया ऐलीची खडी सरळे माया जाळ जे सर्व भावे जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाची कासे गाढे जया आत्मनिवेदन तरांड्या. त्याने आत्मनिवेदनाचं बरोबर काम केलेलं आहे. म्हणजे स्वतःला अर्पण करण्याचं काम केलेलं आहे. आत्मनिवेदन जाणून घेणे जसं आहे तसं अर्पण करणं पण आहे. स्वतःला ज्यांनी बरोबर ओळखलं म्हणजे सृष्टीलाही ज्यांनी बरोबर ओळखलं हाही त्यांचा अंश आहे हे त्याच्या लक्षात आलं. की माणसं असं त्यांचाच अंश आहे हे लक्षात आलं. नाहीसं करण्याचे दोन मार्ग असतात. सत्यबुद्धी मग अशी म्हटलं ना, प्रपंचामध्ये नुकसान झालं म्हणजे आपण व्यवहारातलं म्हणजे अधिक लक्षात एखादं नुकसान झालं माणसाचं तर त्या ते भरून येणार नाही असं वाटतं. आणि काही माणसं त्यामुळे आयुष्यात कोलमडून वगैरे जातात. तर असं खरं परिस्थिती काही जगामध्ये निर्माण झाली. त्यामुळे आपला विषय झाला होता तसं परिस्थितीला पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तसं आहे. मुलांच्या शिबिरामध्ये माझ्या एकदा सांगितलं की असं कधीच मानू नका की या परिस्थितीला पर्याय नाही आणि त्यामुळे आता मार्ग संपले असं कधीच मानू नका. तसंही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला जाणीव राहील की हे याला पर्याय आहे. ती माणसं जे निराशेने एखादं काहीतरी काम झालं नाही, काहीतरी समजा निराशा आली किंवा काहीतरी अपयश आलं तर हे झालं सगळं, आता माझ्या आयुष्यात काही राहिलं नाही, कितीतरी आयुष्यात उद्या पुन्हा सूर्य उगवायचं आहे, हे सगळं आहे. त्याची व्यवस्था आहे. त्या अपयशात सुद्धा व्यवस्था असेल कदाचित तुम्हाला योग्य मार्गाला ते अपयश आणून सोडेल आणि नंतर असं वाटेल ते अपयश आलं म्हणून मी इकडे आलो, नाही तर मी इकडे आलोच नसतो. मला जर समजा अपयश आलं नसतं तर मी इकडे आलो नसतो, यशाने मी आणखीन कुठेतरी दुसरीकडे गेलो असतो असं नंतर लक्षात येतं. असे प्रसंग घडतात माणसाच्या आयुष्यात की कुठेतरी दुःख वाटायला येतं आणि त्यामुळे मनुष्य भगवंताकडे येतो. तो एरवी यायचा कसा म्हणून टाकला असेल दुःखाचा एखादा काम की तो इकडे वळा, हा त्याचा उपयोग आहे हे नंतर लक्षात येतं. किती माणसं जिज्ञासेने आली असतील, काहीतरी दुःखाने आली असतील, दुःखाने येणारे जास्त, जिज्ञासेने येणारे कमी, स्वाभाविक आहे. आत्मनिवेदनामध्ये स्वतःला जाणणं नाही तसं सृष्टीला जाणणं म्हणून तर सृष्टीलाही जाणलेलं आहे. तिचे तिला म्हणून आपल्याकडे म्हटलेलं आहे की योग भुंगतोय सहा मागे आपण ह्याच्या मागच्या अध्यायात पाहिलं होतं तेव्हा लक्षात असेल की हे पचनत्यात्मक कारणा स्वतःसाठी पिकवून खाणारे म्हणजे पिकवून शिजवून खाणारे हे चोर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नाहीतरी हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर दुःखाची कारणं सर्वसाधारण बाहेरची काढली तर ती त्या लोभामध्येच आहेत. सत्यबुद्धी स्वामी बघितले, सत्यबुद्धी निर्माण कुठे होते तर मूळ अवस्थेला कुठला तरी विकार सहाय्य करतो तेव्हा त्याला सद्बुद्धी सत्यबुद्धी प्रपंचातली गोष्ट. पैशाला लोभ चिकटला की पैशाला सत्यत्व येतो, नाही तर पैशाचं काय महत्व आहे ते माणसाला माहिती असतं किंवा किती महत्व आहे खरं सांगायचं ते माहिती असतं. पण त्याच्यात लोभ आला जोडला गेला त्याला की त्याला सत्यबुद्धी आली, नाहीतर तो बरोबर त्याची मर्यादा ओळखून असतो. एवढ्या मर्यादेत गरजेचं आहे, याच्या पुढे गरजेचं नाही असल्याला बरोबर कळतात. हे जे काय सत्यबुद्धीचं आहे ते काय येतं तर कुठला तरी विकार आहे म्हणून तो त्याला साथ मिळाली की त्याला सत्यबुद्धी निर्माण होते. तर ती कशी निर्माण होते हे समजून घेण्याचं काम किंवा कसं हे टाळावं याचं काम हे सद्गुरू तारू पुढे हे ज्याच्या समोर असेल त्याला बरोबर त्याचा आधार होईल. हे जे अनुभवाचे कासले गाडे आणि आत्मनिवेदनाचा आपला विषय चालतो. तर सृष्टीलाही जाणून घेतील, सृष्टीला देतील. सगळं पाणी स्वतः पिणार नाही, त्यातलं काही झाडांचं ते झाडांना देतील. 10 ग्लास 2 ग्लास पितील पण 2 ग्लास झाडांना देतील.
कारण का सृष्टीचं नातं त्याला माहिती, मी याचा घटक आहे माहितीये, ही त्याचीच सृष्टी आहे, हे त्याचंच नाहीशी करायची माया म्हटलं तर दोन मार्ग सांगितले जातात. म्हणजे ही माया आहे, बरोबर आहे, माणसं अडकलेलं आहे एवढी गोष्ट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या चित्ताच्या अस्वस्थ राहत नाही. याचं कारण की ह्याच्यात तो सापडला आहे म्हणून त्याची अवस्था तशी आहे. आपल्याकडे कोकणामध्ये नाही का ते काय भोरपिशी म्हणतात तसं, त्या माणसाला त्या म्हणजे आमच्या मावशींचाच अनुभव आहे की त्या एवढ्या हुशार अनुभवी सगळं हे, पण त्या कोकणातले कुडगे म्हणजे आपल्याकडचं एखादा एक प्लॉट, तर इकडून झाडीतून त्या प्लॉटमधून पलीकडे जाताना पलीकडे जायचा मार्ग दिसत नाही सर. दुपारच्या वेळेला जसं होत ना काही असे विशिष्ट वेळ आहे ना, माणसाची बुद्धी काम करू शकते अशी काहीतरी अवस्था तिची होती. तर त्या क्षणी त्याला पलीकडे जायचा मार्ग दिसत नाहीसा होता. तर या वेळेला अशा वेळा माणसांचे ज्यांनी अनुभवले असेल त्यांना माहिती असेल की ही त्याला ती भोवरपिशी वगैरे म्हणते. तर तसं ते त्याच्या अवस्थेत म्हणून त्याला पलीकडे जायचा मार्ग दिसत नाही. प्रपंचात अशी भोवरपिशी अनेकदा होते, आजारपणा आली म्हणजे होते, अपयश आली म्हणजे होते, ही प्रपंचातली भोवरपिशीच आहे. तिथून जायचा मार्गच बाहेर दिसत नाही. ज्याला कोणीतरी सद्गुरू नावाडी आहे तो त्याला दिसतं काहीतरी, आणि ते सुद्धा त्याच्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन विचारलं, तसं केलं तर ते दिसतं, नसेल तर सापडलेलं तर त्याच्यात. आणि हे सुटत नाही म्हणून ह्या माया नाहीसे करण्याचे दोन मार्ग सांगितले. त्यातला एक मार्ग हे सांगितला असं की एक तर गुरुला हा सगळ्यात उत्तम मार्ग, तो सगळ्यांना आहे की अवश्य करावा असा आहे. आणि नसेल तर आपल्या विवेकाने त्याला दिलेलं सत्यत्व गाठून आपणच सत्यत्व दिलं. शेवटी पैसा करून किंवा काय सत्ता करून काय जे होणार आहे त्याला सत्यत्व आपण दिलेले, याच्यावर माझं अवलंबून नाही हे एकदा ठरलं झालं की मनुष्य ते जसं त्या खोटी नोट आहे म्हटल्याबरोबर टाकून द्यायला तयार होतो, टाकून नव्हे कोणी बघू नये, एकदा सोडा मला अशी अवस्था निर्माण होती. कारण ते खोटा आहे त्याला एकदा मिथ्यात्व आलं, त्याला एकदा खोटेपण त्याचं आलं, ते गेलं त्याच्यातलं की हे सगळं खरं. मग हे पुढचं त्याचं बदलतं काय, मग त्याच्यावरचा तणाव गेला, म्हणजे सांभाळण्याचा प्रश्न भेटला, सगळं एकदा टाकणं खोटा आहे म्हटल्यानंतर मग लॉकरमध्ये टाकायची गरज राहत नाही. तर तसं हे आहे, एकदा ते सत्यत्व त्याचं काढून टाकलं की विषय संपला. तसं माणसांचं सुद्धा काही वेळेला तणाव निर्माण होतो, पण हे जर भगवंताचंच आहे हे लक्षात ठेवलं, भगवंताने दिलेलं आहे, हा एक मार्ग त्याचा. शरण जाणं म्हणजे हा त्याचा दुसरा मार्ग की त्यांनीच हे दिलेलं आहे असं मानलं की माणसाचं त्याच्यात ताण घ्या. ताण घालवण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यातला हा एक मार्ग आहे की हा मला मनुष्य त्रास देणार आहे, त्याच्यामुळे माणसाला फार अनेक म्हणणं अस्वस्थ आहे, याच्यामुळे मला त्रास, याच्यामुळे त्रास. तुझ्या भगवंताचा त्याच भगवंताचा तो ना, दोन अनुग्रहित माणसं माझ्याकडे आहेत, दोन्ही अनुग्रह, मी महाराजांचा अनुग्रह आहे, ते पण महाराजांचेच अनुग्रहित आहेत. तुमच्या बाजूने व्हावं हे बरोबर आहे, पण ते महाराजांचे अनुग्रहित आहेत, त्यांच्या बाजूने होऊ नये. काय गमत असते की असं सुद्धा माणसं विचारतात, ते त्यांच्या अनुग्रहित आहेत म्हटलं, त्यांना तुमचंही जितकं हिताची कल्याणाची काळजी आहे तितकी त्यांच्या हिताची कल्याणाची पण काळजी आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी करणारा जो मार्ग असेल तो महाराज मार्ग करतील, तुमच्या मनाप्रमाणे करतील अशा समजुतीत राहून. कारण तुमच्या मनाप्रमाणे करणं म्हणजे त्यांनी पण माहीत सापडण्यासारखं, ते अजिबात सापडणार, ते कशाला सापडतील. तुमच्या मनासारखं करायचा हा काय मार्ग आहे, हा काय मार्ग नाहीये. कल्याणाचं असेल ते करायचा हा मार्ग आहे, मग ते करतीलच. तेव्हा मायातून बाहेर पडायचं म्हणजे हे मार्ग सांगितले जातात. एक तर शरण जा, एक तर दुसरं असं आहे की हे जे दिलेलं आहे हे सगळे भगवंताचेच प्रतिनिधी आहे, त्याचंच त्यांच्यात अस्तित्व आहे हे जाणीव ठेवली तर मग झाडापेडापासून दगडापासून बाजूच्या माणसांच्या पर्यंत आणि अगदी आपल्याला प्रिय माणसांच्या पर्यंत सर्वत्र तो भगवंत आहे किंवा त्याचीच ती कृती आहे, त्याच्यात तो विद्यमान आहे, त्याची जाणीव माणसाला आहे. ती दुसरी. आणि तिसरं हे सांगितलं तसं आपल्या विवेक तिसरा की त्याला दिलेले सत्यत्व काढून टाकलं, मग काही त्याचा ताण. अनेक वेळेला असे प्रसंग माणसाला येतात या ना त्या कारणे, कुठल्या तरी कारणाने माणसाला असं होतं आणि मग ते त्याला गाठतं आणि त्या मायागाळात ते भोरपिशीत सापडण्यासाठी कसं बाहेर पडावं कळत नाही. अशा वेळेस शांतपणे बसावं आणि ह्यातला कुठला मार्ग आपल्याला करणं शक्य आहे तो करावा. आणि याच्यासाठीच हे सगळं आहे हे शास्त्र जे आहे, जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाची एक कासवी गाडी आणि आत्मनिवेदन हे आत्मनिवेदनाचं काम आहे. ते काय ते ओळखावं, निदान स्वतःला ओळखत नसेल तर स्वतःला कसं ओळखावं हे रमण महर्षी वगैरे हे सगळे त्याच्यासाठी मंडळी राहिलेली. ते ओळखा काय परिस्थिती आहे, कसे आपण खरे कसे आहोत किंवा खरं स्वरूप काय आहे हे ओळखा म्हणूनच त्यांची किती संवाद आणि किती या गोष्टी उपलब्ध आहे. तर या सद्गुरू तारू पुढे त्यांना पण हे शक्य आहे. स्वतःचं जाणून घेतलं स्वरूप काय आहे त्याने खरं कशाला महत्व देणं कशाला दोन्ही हे कळेल की बरोबर त्या माणसाची गाडी बरोबर जाईल. आणि मग त्यांनी म्हटलं कसं की हे लीला तर पहिलीच धडी आहे त्यांचं तर म्हणणं पलीकडे काय विचार अलीकडल्या तीरावर असताना गेलं म्हणायला नाहीच म्हणजे ते काय तुम्हाला ओरंडायला शिल्लकच ठेवले. आणि खरोखर जो सद्गुरूचा असेल ना तो विवाद नसतो, कधी परिस्थिती होती त्याच्यावर आहे तो आहे बघतील काय करायचं, माझं तर कर्तव्य मी केलेलं आहे.
मी माझं काय काम करायचं ते केलेलं आहे. धंद्याचा व्यवसायाचा असो, नोकरीचा असो, काय जे त्याचं काय सामाजिक असो, काय असो, कौटुंबिक असो, त्यांनी काम केलेलं आहे ना. आता आपलं काम केलं ना, आता जळ तू बघतील काय करायचं त्याचं. इतकं चटकन मनुष्य बाजूला त्या मायेतनं बाहेर पडू शकतो. नाहीतर माया माणसाला झोपून देतो त्याचा तर हे करणारे कोण, ज्यांना हा मार्ग सापडलाय तो, आणि तो आपल्याला सापडावा असं त्यांचं म्हणणं आहे. जे अहंभावाचे ओझे सांडणी, विकल्पाची आज धुळा चुकवणी, अनुरागाचा निरुतावणी पाणी ढाळ. अहंभावाचे ओझे सांग, त्या अहंभावाचे केवढं करू. दुसऱ्याला आपण कोण आहोत हे नाही कळलं तर किती अस्वस्थता येते. मला काय माहिती नाही, पण विद्वानच आहे, हुशारच आहे, अभ्यासवान आहे, कुठल्या तरी सत्तेवरच आहे. त्यांनी नाही जर ओळखलं तर असं वाटतं किंवा एकदा ह्याला हे कळेल असं वाटतं. इथंच नाही, साधनेपर्यंत वाटतं किती साधना केली दुसऱ्याला कधी कळेल असं वाटतं. जे घरामध्ये जॉब चांगला झाला असलं तर त्याला कळावं, किंवा यांचा जॉब चांगला झाला असं त्याला गेला तो जॉब. असं सगळं गणित आहे आपलं. म्हणून अहंभावाचे ओझे सांडणे म्हणले, ते ओझे कशाला डोक्यावर घेत. आपल्याला चढणीची वाट आहे तर आणखीन ओझी वाढवावी का हळूहळू कमी करावी नाही. मग आपण जे काही मिळवलं असेल ते त्याचं आहे हे जर लक्षात आलं तर त्याचं कोण मला सांगा. शेजाऱ्याने घर बांधलं तर त्याचं कौतुक करायला आपल्याला कोणी येईल आपल्याकडे, ते तर त्याचं घर आहे तर त्याचं कौतुक करतील, आपलं कशाला करतील. मग जे काय आपलं कर्तृत्व आहे ते त्याचंच आहे हे जर लक्षात आलं तर आपलं कौतुक करावं असं कशाला वाटेल. इतकं सरळ खरं गणित, अगदी सोपं आहे. तर जरा समजून घेण्याचं काम आहे एवढंच. तरी हे अहमदाबादचे ओझे सांगतो नाही, त्यांचे म्हणणे हे टाकून जावं तिकडे ते अहमदाबादचे त्यांनी सगळा घेऊन झाला आणि आम्हाला जे पेले ना झाले सगळं. तर विकल्पाची त्यात विकल्प आहे दिसत आहे, करावं असं वाटतं पण शंका पण गुरु आहेत असं वाटतं. पण इथून सांगितलं तर कळेल का, गोंधळात जाऊन सांगून येऊ का कडावं. वेळेला महाराजांसमोर इतकी म्हणत नाही का तुम्हाला, महाराजांना इतकी माणसं आपलं काम लक्षात राहते की नाही वाटतच थोडस. किंवा समजा एखाद्याचं काम झालं नाही असं कुणाचं कळलं असलं तर ते आणि जास्तच वाटतं. समजा आपण वेळसून बसलोय पण नाही काम झालं तर काय करायचं, मग त्यापेक्षा आपण शब्द टाकून ठेवूया, चार माणसांना बोलून ठेवूया, आपली पर्यायी व्यवस्था करून ठेवूया असं वाटतं. पाऊस येणार नाही असं नाही वाटत. मला तर काय करायचं, आपली व्यवहाराने करावं काय असेल ते कर्तव्य, पण तरी सुद्धा त्याच्यात मनाने अडकू नये हे नक्की. तर ते अडकणं याचा अर्थ विकल्प, व्यवहाराने व्यवस्था करणं याचा अर्थ विकल्प नाही. व्यवहाराने व्यवस्था करणं याचा अर्थ तुमची व्यवहाराची हाणं ते ठीक आहे किंवा ते योग्यच आहे, व्यवस्थेचा भागच आहे, तुम्ही ते करा. पण ते मनाने त्यात येणं म्हणजे हे सगळं आहे. नाहीतर मग तो पाऊस थांबतो. आपण बघितलंय रात्री शिबिर झाल्यावर रात्रीच आणि का शिबिर काय नाही. कारण असं आहे की पाऊसच म्हणतो आपल्याला, सांगितलं म्हणजे पाणी घातलं झाडं धुतली तेव्हा, तर पाऊसच म्हणतो आपल्याला की अरे तू, मी 4 महिने काम करतोय, मी करू शकत नाही, तू जर माझ्या या लेकरांचं ते धुवायचं काम करत असला तर तुला केव्हा पाहिजे तेव्हा मी नको असेल तेव्हा येणार नाही. तो का नाही असं सगळी व्यवस्था आहे आणि सगळी एकमेकांशी जोडलेली आहे, मग कशाची चिंता लागली हे आपल्या लक्षात आलं. पण त्याच्यासाठी आपलं कर्तव्य बरोबर करणं, आत्मनिवेदन दोन्ही बाजूने, एक जाणणं पण आहे त्याप्रमाणे करणं पण आहे आणि त्यांना अर्पण करणं. आत्मनिवेदना म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत. की एक आत्मनिवेदन म्हणजे मी स्वतःला ओळखणं आहे, दुसरं मी त्यानुसार माझं कर्तव्य करणं. ओळखलं ना मी स्वतःला, पुत्र आहे समजा, काय वडील आहे समजा, काय बहीण आहे, काय ते आहे, मग ते आहे त्याचं काहीतरी कर्तव्य लागलंय, त्याला धर्म लागलाय ना, तो त्याचं काम करतो. मी नोकर आहे, मालक आहे समजा, तो मालकाचं काम करेल, नोकराचं काम करेल. पंत महाराज म्हणायचे तसं सोम वाट्याला आले ती करावं. कुठलं तरी सोम वाट्याला आलेलंच आहे की आपल्याला ती मोठं कौतुक वाटते, राजा झालो आता त्याला काय करायचं, वाट्याला राजाची भूमिका आली एवढाच त्याचा अर्थ आहे. तसंच पंत महाराज म्हणाले की अरे त्या वाट्याला आलेले सोंग आहे ते केलं, आता ते सोंग नसलं की दुसरं, आता नाटकात काही एकच भूमिका मिळते असं थोडंच असतं. एखाद्या राजाची असते, एखाद्या भिकाराची असते, पण प्रत्येकाला नियंत्रणा तेवढंच असतं. तसं आहे, कुठली भूमिका करायला आली ती केली. असं ते आत्मनिवेदनामध्ये हे आहे की जे म्हणजे कळलं दुसरी गोष्ट, त्यानुसार आलेलं कर्तव्य केलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ते सगळं अर्पण करून टाकलं पुन्हा त्यांना. म्हणजे हा मोकळाच राहणार की दुसरं काय राहणार तुझं, मग ह्याच्यावर ताण कशाला येईल, काय कारण तो येऊ नये. आणि याच्यासाठी त्यांनी काय म्हणलं तुला, एक चांगले एक छोटंसं हे आहे, थोडं उभी आहे माझ्या दृष्टीने लक्षात आलं की थोडा वेळ राहिला. पण कसं आहे की ते सुद्धा कसं करावं, तर भगवंत एवढं कौशल्य सगळं करतो, तो स्वतःचा पत्ता लावून देतो. हा करतो किती कौशल्य असेल तसंच आपल्या करण्यामध्ये सुद्धा हे सगळं परमार्थ की असं नाही किंवा करायला निघाल्या आणि सगळे आपले नातेवाईक मदतीला आले वगैरे असं कुठं होतं बाबा. कल्पना करून बघा,
हा निघाला बाबा जपाला बसलाय आणि सगळी माणसं घरातली एकदम शांतता त्यावरती किंवा काय त्यांचं काय काम आहे का मी फोडणी टाकतो मी जपाला बसले असं कोण म्हणे आणि आपलं आपल्याला तरी कुठे ते जमतंय तसं ते जसं आपल्याला मोकळं सोडत नाही तसं आपण पण परमार्थ करायला आपल्याला कुठे स्वतःला मोकळे सोडतो आपण सुद्धा आपल्याला मोकळे सोडतो. तर अडचणी सांगतो ते जसे आपल्याला अडचणीचे होतात तसे आपणच स्वतःला पण अडचणीचे असतो. तर ह्याच्यावरती मी चांगला अभ्यास आहे की कधीतरी म्हणजे त्याचे कौशल्य बघा हा हे जे ओवी आहे जे अहमभावाचे ऐक्याच्या उतारा बोधाचा जोराला तारा बघ निवृत्ती जे पाहिजे कधी कधीतरी म्हणजे दिवसात कसं आहे एक साधं उदाहरण घेऊन सकाळी उजाडलं दुपारची मध्यान्ह झालाय संध्याकाळची वेळ झाली रात्रीची वेळ झाली प्रत्येक वेळेला माणसाला प्रपंच लागूनच यात काही दुमत आहे का? सकाळी उठला तरी प्रपंच आहे दुपारी आहे संध्याकाळी आहे रात्री आहे अखंड माणसाला प्रपंच लागली आहे कुठे नसलं तर निदान डोक्यात तरी लागले आहे. तर हे सगळं आहे पण त्यात कुठेतरी अशी नदी वाहते तर पलीकडे जायचं आहे आपल्याकडे समजा काही हातात नाव नाही काही नाही कोणी नेणार नाही असं असेल तर आपण नदीच्या काठाने जात जात काय पाहतो उतार कुठे काय कल्पना वाटली असेल उतार कुठे आहे नदीला ते बघतो इथे गुडघ्यावर पाणी आहे इथून ओलांडता येईल तर परमार्थ कसा बसवावा त्याची काय ज्या सांगायला नको की कुठे प्रपंचाच्या प्रेमाला उतार आहे तिथे परमार्थ बसवा. आता प्रेमाच्या आता कसं आहे प्रपंचावरचं प्रेमाला तर उतारच नाही इकडे सांगितलं असं वेळच सापडत नाही की प्रपंचाच्या प्रेमाला उतार आहे पण सापडतो कधीतरी संध्याकाळी थोडा मोकळा आहे चालेल त्यावेळेला मला शिवभूमी म्हणून त्यावेळेला तरी चालेल जपाला बसलो काय ते जेवण खाणं आवरली झोपायला वेळ आहे तर तासभर मध्ये प्रपंचाच्या प्रेमाला थोडासा उतार आहे त्या वेळेला जप करू सकाळी उठल्या उठल्या कोणी अजून सगळे उठायचे त्याच्या आत जप उरकून घेतला उत्तम आहे. प्रपंचाच्या प्रेमाला कुठं उतार आहे ते थोडस बघा माहिती क्रॉस करावं पडते साध्या भाषेत तर हे चालेल सद्गुरु तारू नाडू नावाडी वगैरे सगळं ठीकच आहे पण आपल्याला कुठेतरी असा उतार म्हणजे कौशल्याचं काम भगवंताचं आहे तर त्याच्यात आपल्याला कौशल्याचा अंश कुठला पकडता येईल एवढा पकडता येईल तर तो कुठे आहे तो आपल्या जीवनामध्ये मिळेलच आपल्याला. आता मुलांचं हे असतं त्यांना आता परीक्षा जवळ आल्या तर अशा वेळेला जर ते जपमाळ वगैरे घेऊन बसले काय आई बाबा म्हणणार ह्या वेळेला हे सुचते का तुला आम्ही त्याच्यासाठी कष्ट करतो का मर आम्ही राबतो तुमची परीक्षा जवळ आहे तुमचं तुम्हाला भान नको का अमक नको का यादीच सोडणार अशा वेळेला काही असं काही मुलं जपयूप करणार पण नाही ती हुशार आहे पण असे जर काही केलंच त्यांनी समजा चुकून एक महाराजांचं चरित्र हाताशी लागलं वाचत बसलेले दिसले अभ्यासाची पुस्तकं सोडून तुला हे आत्ता काय वाचायचं ते म्हणतात त्यांचं बरोबर आहे प्रपंचाच्या प्रेमाला काय उतार नाही आपणच आपली वाट आता काढायची सुट्टी पडली ना आता ज्याला सुट्टी पडली त्याने हे काम आता घ्यावं म्हणून वर्षाचा संकल्प करतो आपण पण मे महिन्यात उरकून त्याला हरकत नाही आपण त्याच्या प्रेमाला कधी उतार आहे इकडे बघावं जरा कुठेतरी ओटी सापडतेच की म्हणतात पण ती सुद्धा बघण्यासाठी थोडी फिरावंच लागतं म्हणतात असं काय तुमच्या समोर ओटीचा मार्ग का समोर चालून येणार आहे असं थोडंच आहे की मनुष्य कडेकडे नदीच्या जात राहतो आपल्याला आता पूर्वी इथे काही एवढा प्रश्न येत नाही पण कोकणामध्ये हे फार पंचायत होती की वाटे ओढे ओळ सुद्धा असे असायचे त्याच्याशिवाय शक्यच नाही गावाला जाणं दुसरीकडे जाणं कुठे किंवा वाटा जायचे ते अशातूनच जायचे मग अशा वेळेला थोडं आजूबाजूला जाऊन हुंडावंच लागायचं की बघायचं आजूबाजूला इथे थोडासा उतार इथे थोडेसे दगड आहेत दगडावर उडी मारत का इथून जाता येईल तर जर काही दुसरा मार्ग नसेल तर असा मार्ग आपण हुडकतो मग या देवाच्या किंवा या आत्मनिवेदनाच्या या भगवंताच्या हे सगळं जाणून घेण्याच्या कामाला आता अभ्यासाच्या वेळेला या कामाला बसू नये हे मान्य सृष्टीची 8-10 प्रकृती वगैरे काय समजून घ्यायचं मान्य पण ज्या वेळेला कधीतरी असा वेळ आहे कंटाळा आला तो मला सुद्धा माऊलीचं कौतुक वाटतं म्हटलं तर जरा वेळ टीव्ही बघून पण एक महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग वाचू का म्हटलं तर ते आता कशाला काय हे कळत प्रपंचाचं प्रेम कसं असतं काय सगळं वेगळं कळून घेणारे लोक म्हणजे धन्यच म्हटले पाहिजे हे कसं कळलं असं काय झालं ना तर म्हणतात जरा टीव्ही बघून फिरून नाही वाटलं तर चालेल पण अभ्यास आता मुलांची परीक्षांची सीझन आली म्हणून मला हे सुचलं माझं कोणाबद्दल काय म्हणायचं नाही तिथे माया माऊली कोणतरी तुम्हाला आमच्यावरून तुम्ही सांगता तसलं काही नाही जवळ आलं म्हणून हे म्हटलं एरवी आपल्या 24 तासाच्या प्रपंचाचं सांगितलंच की तर यात कुठेतरी उतार मिळेल तिथे सगळी जावं त्या गोष्टी आपल्याला काही करता आलं तर ही जी काही व्यवस्था आहे ती लक्षात येईल
आणि मग सर्व भावे मद बदले ऐलीची थडी सरले माया जाळ. इथपर्यंत आपण वाचलं. यातली काही महत्वाच्या होत्या किंवा काही महत्वाच्या उपमा देऊन त्यांनी नदीचंच रूप वापरलं या सगळ्या मायेला उद्देशून. तर तेही आपण लक्षात घ्यावं. आणि ते कसं आहे, हे संबंध जरी अर्थ व्हायला तरी समोर यायचा तर ते रूपकाचा विचार आपण करा की माया नदीचं रूप. त्यात त्यांचं म्हणणं असं आहे की अभिमानाने म्हणा, कर्माने म्हणा, वेदांच्या मार्गाने म्हणा, कुठल्याही मार्गाने जर तुम्ही असं जर स्वतःच्या याने जाऊ इच्छित असाल तर जा, पण धोका आहे. एक जाणीवेचा डोही गर्वेच घेतली, एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेच गेले. असे प्रकार म्हणजे जे सगळे सांगितलंय की कसं कसं करायला माणसं जातात. म्हणजे मायेचं वर्णन करताना तिच्यातून तरुण जाण्याचा मार्ग ती माया तुम्हाला सापडून देत नाही. म्हणून मनुष्याचं त्याच्या मुलाच्या ऍडमिशनची काळजी करावी हे पडतं, पण नातवाच्या ऍडमिशनची काळजी करतो. त्याला काय करायचं, तो पणतोंडाच्या सुद्धा ऍडमिशनची काळजी करेल हे नक्की आहे. कारण ती माया जाळच असं आहे की नाही, त्याला ते बांधूनच ठेवणार, सोडत नाही त्याला. तो होऊन सुटला तर सुटेल, नाही तर नाही सुटणार. आणि तो होऊन कसा सुटणार ते आता सांगितलं तसं नसेल तर तिचं वैशिष्ट्य हे त्यांचं म्हणणं. तया पाणीयाचे वहिले पण अजूनही न धरती पाणी, ऐसा मायापुरा कवणे तरी जाईल गा. 81 येथ एक नवलावो, जो जो की जे तरणो पावो, तो तो आपावो होय ते आहे. जो जो म्हणून तू प्रयत्न करायला जाशील तर स्वतःच्या आणि तर कसा होशील. एक स्वयंबुद्धीचा बाई रिगले तयांची शुद्धीची नाही, एक जाणीवेचा गर्वेची. करता करता मी केल्याचा अहंकार होईल. साधन करता करता साधन केल्याचा अहंकार होईल. साधन केल्याचं कारण शेवटी साधनाचं इतकं, म्हणून तर त्याला दुर्गमत असतात कवळी. आपल्याकडे जे त्यांचं भजन आहे ते त्या उपनिषदाच्या ह्याच्यावरच वचनावरच आहे की काय ना निशिता दुरत्या तशी की अत्यंत तरवारीच्या वस्त्राच्या धारेवरून साधनेचं काम आहे. मग आपण तो उतार बघून इतक्या कौशल्याने जायचं म्हणतोय, पण नाही तर गेलं कौशल्याने तर जाणीवेच्या डोही गर्वेची गिळले, एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या धोंडी, ते मदमिनाच्या सगळ्याची गेली. आम्ही सगळी कर्म उत्तम करतो, जसं शास्त्राने सांगितलं तसं करतो, आणि त्यामुळे आम्हाला काय भीती नाही, त्यातच भीती आहे. तर ते मदमिनाच्या तोंडी अहंभावाच्या धोंडी, एकी वयसेचे जाड बांधरे, मग मनमनाचे कासे लागले, ते विषय वगैरे सांडिले चढावले. आता वृद्धाप्याच्या तरंगा माझी मटी प्रवशाचा पुढे पुढे गेले की काय करतो तेच कळेन असं होतं. म्हणजे कळते तोपर्यंत हे काहीतरी भूल घालतं आणि बाजूला जातो. आणि वृद्धाप्याची या तरंगा माझी मतिभ्रंशाचा रंग, ते कवळी आणि शोकाचा कडाव पडतो, क्रोधाच्या आवर्ती दाटतो. किती प्रकारची माणसाला अडचणी याच्यामध्ये, कधी क्रोध गाठील माणसाला, कधी शोक गाठील, दुःखाचे निबरबटले मले, पाठी मरणाची रेवे गले, ऐसे कामाचे कासे लागले ते एकी यजनक्रियेची पेटी बांधवणी घातली मोठी. ते स्वर्गसुखाच्या कपाटी शिरपून चांगलं कर्म केलं तर त्याच्या ऍप्रिसिएशनची तरी मनुष्य अपेक्षा करतो. चांगलं कर्म केलं मग चांगलं कर्म तुम्हाला उपयोगाला पडलं का उपद्रवाला पडलं आपणच ठरवावं. म्हणजे त्यात सुद्धा तिकडे सगळीकडे धोके आहेत. अशा धोके टाळून जायचंय म्हणून कौशल्याचं कौशल्य 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 का म्हणतात एवढं, तर एवढं आहे की ह्या सगळ्यातून जायचं आहे. तर या सगळ्यातून जायचं आहे म्हणून कौशल्याचं काम आहे. त्यांचं म्हणणं बास होता असं दिसतंय. तर आजचा पुरुषात झाला असं कौशल्याचं काम आहे की त्यात गर्व आहे, त्यात अहंकार आहे, त्यात क्रोधाचं कधी बळी पडेल सांगता येत नाहीये. ते काय नक्की होईल ह्याची सगळ्याची घेण्यासाठी जाणीव किंवा एक आपल्याला कल्पना असावी म्हणून ही सगळी यादी दिली आहे. आणि मग शेवटी म्हटलंय एकचित्तेला तरले, जे सर्व भावे मद बदले, त्या इलीची थडी सरळे माया जाळ, अशी दिसते. तर म्हणून त्यातल्या त्यात त्यांचं मार्ग की दोघं आपल्या दृष्टीने हा सोपा मार्ग की जे सर्व भावे मज बदले, त्या इलीची थडी सरळे माया जाळ. या सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे, या आत्मनिवेदन तरांडे आकारे, अशा तऱ्हेचं म्हणणं आहे. आपली वेळाची झाली तर या सगळ्यामध्ये
एक लक्षात यावं की ज्ञानाची म्हणजे काय, ज्ञान आजूबाजूला पसरलेले आहे त्याची म्हणजे काय, प्रपंचाचे सत्यपण वाटणं म्हणजे काय. त्याला सत्यत्व नाही असं नाही, पण प्रमाणात आहे, अल्प आहे, आणि त्याच्या पलीकडे खरी सत्यवस्तू पुन्हा वेगळी आहे की जिची आपल्याला शेवटी आठवण होते. तिची सुरुवातीला आठवण करून देण्यासाठी त्या ती एवढ्यासाठीच आहे की जी आठवण शेवटी होते ती सुरुवातीला झालेली असली म्हणजे यशातही तितकाच आनंदात आहे, अपयशातही तितकाच नाराज आहे अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि ती आपल्याच स्वास्थ्याला उत्तम होईल आणि बाकीच्यांच्याही स्वास्थ्याला उत्तम. प्रयत्न तो सोडत नाही, बरोबर प्रयत्न करायचा तो करो आणि पुन्हा शांत राहतो. कारण प्रयत्नच तुमचं फळ द्यायला समर्थ आहे. तुम्ही धडपडायची काही गरजच नाही आणि वेगळी वाट बघायची काही गरजच नाही. तुम्ही ते प्रयत्न केलेले आहे त्याचं काय फळ ते त्याला देणार आहे. अशा तऱ्हेच्या व्यक्तीला हो म्हणून हे सगळं मांडलं आहे. तिला आपल्याला ती स्थिती आहे म्हणून हे सगळं मांडलं. सृष्टीशी आपलं नातं आहे ते विसरू नये असं म्हटलं. सर्व जड चेतन जरी झालं तरी त्याच्यामध्ये पुन्हा भगवंतच आहे याची जाणीव ठेवली तर आपले नातं बरोबर आहे सृष्टीशी आणि त्या सगळ्याला न्याय मिळेल त्याच्याच बरोबर. आता असं आहे जसं त्यांनी प्रार्थना केली ज्ञानेश्वरांनी म्हणजे सर्व जग सुखी असावं. मी त्यात आलो नाही का त्या जगामध्ये, हे जसं साधं आहे तसं आहे. सर्व जग सुखी असावं अशी माणसाची ज्याची प्रार्थना आहे त्याच्या दृष्टीनं त्याच्या सुखाची तरतूद त्यातच झाली. फक्त इतरांचं सुख नको अशी जी मनात भावना असते की त्यांना मिळालं तर मग ते जरा थोडंसं मनाला अस्वस्थता येते ते घालव. मला मिळावं हे मान्यच आहे, पण सर्वांनाच मिळावं हे अधिक चांगलं आहे. हे आणण्यात तुम्हाला मिळावं हे आलेच आहे, तुम्ही त्या सर्वांपेक्षा वेगळे नाही, तुम्ही त्यातच आहात, त्यामुळे तुम्हाला तर ते मिळणारच आहे. पण मग हे जे मध्ये जे सगळं मला मिळावं म्हटल्यामुळे ते मला मिळाले आणि त्याला मिळाले याचं जे सगळं आहे ते सगळं घालवायला समर्थ काय असेल तर सर्वांचं म्हणून तर आपल्याकडे ते श्लोक म्हटले जातात. तर हे अशा तऱ्हेनं आपल्याला जाता येईल. पण ते जाता केव्हा येईल, मला त्या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाचं मागचा करता आणि माझं त्याच्याशी असलेलं नातं हे जर व्यवस्थित लक्षात येईल म्हणजे मग ही समग्रता लक्षात येईल. तर ती लक्षात यावी आणि मग प्रपंच आणि त्याला लागून असलेल्या सर्व दृश्य वस्तू आणि त्यांना असलेलं सत्यत्व किती याची बरोबर ओळख झाली तर मग बरोबर खरं सत्यत्वाला आपल्या रोजच्या जीवनात स्थान किती असावं याचे आपल्याला ठरवता येईल. आणि ते स्थान मिळवायला सारांशाने आपल्याला प्रपंचातला उतार शोधायचा आहे. लक्षात ठेवायचा कुठे ह्या नदीला उतार आहे तेवढा शोधायचा. तो जिथे असेल तिथे आपल्याला पार करायचे. हे ज्यांना कौशल्याने करायचंय त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा करून ठेवला देवांनी आपल्याला. हा सगळा सोपा मार्ग आहे. माझ्या दृष्टीने असं वाटतं मला एडिसन जो शोधायचा ना तर त्याच्या बरेच नावावर बरेच शोध म्हणतात ना, तर त्यांनी तो टेलिफोनचा शोध लावला. तो 20 वर्ष त्याच्यावर काम करत होता. त्याच्या विद्यार्थ्यांनी त्याला विचारलं शेवटच्या दिवशी ते काय तासात त्याला ते सापडले तर हे तासात सापडले. तर आम्ही 20 वर्ष 1 तास म्हणू काय एका तासात सापडलो. तो म्हणला माझ्या पुढे कोणी जो शोधणार असेल त्यानं 1 तासातच हे शोध लागेल त्याला, मला 20 वर्ष 1 तास लागला. तसं ह्या ज्ञानेश्वरीचं दिलेचं आहे की त्यांना शोधायला किती वर्ष लागले आपल्याला माहिती नाही, त्यांना हे सगळं करायला किती काळ लागलेला माहिती नाही, पण आपल्या समोर मात्र 1 तासच काम. कारण पुन्हा जर तो करायला लागला तर म्हणला 1 तासात साध्य होईल त्याला कारण त्याची ती आता कळ सापडलेली आहे. तिथून पुढच्या प्रक्रियेला फक्त 1 तास लागतो या मूळ याला यायला शोधाच्या स्थितीला यायला 1 तास लागतो. जसं आपल्याला 1 तासच लागतो त्यांना किती लागले हा विचार केला तर आपलं काम त्यांनी किती सोपं करून ठेवले. हे उतार शोधायचं हे सगळं हे आम्ही सगळं बुडाल्यानंतर आम्हाला कळणार आमचे सगळं काय नाही काय असं मला तरी वाटतं. असं क्षणभर विचार मला देतो की हे यांनी सगळे शोधून ठेवले म्हणून हे उतार शोधायचं कौशल्य नामकन ते वाड्यातल्या मणी ते धागा हे सगळं त्यांनी करून ठेवलं. म्हणून आपल्याला हे सोपं काम आहे आपल्या जीवनात हे येऊ करू शकायचं. तर आता फक्त पुढच्या ज्ञानेश्वरी शेवटचा रविवार 25 फेब्रुवारी त्याच्या पुढची ज्ञानेश्वरी बहुतेक आपली वर्धापन महिन्याची असल्यामुळे सगळ्याच्या दिवशी होईल असा विचार आहे. त्यावेळेला काय ठरेल ते आपण बघूया पुढच्या फेब्रुवारीच्या वेळेला त्याच्याबद्दल सांगू. पण शेवटचा रविवार तो वर्षाखेरी ते येतोय 25 तारखेला काहीतरी येते. तर 19ला आपल्याला सुट्टी असली तर 19ला आत्ताची पुढची ज्ञानेश्वरी 25 फेब्रुवारीला आहे. स्थानिक मंडळींच्यासाठी 30 तारखेच्या कार्यक्रमांचं लावलेलंच आहे ते पाव आणि शक्य असेल त्यावेळेला 9व्या अध्यायाचे आपलं गेल्या वर्षीप्रमाणे वाचन व्हावं इच्छा आहे. त्याच्याबरोबर त्यावेळेस शक्य असेल तेवढं. आता ह्याच्यात ते शरणागतीचं जे सांगितलं ते आपण गावावर बोलू म्हटलं ते आता काय राहिलं नाही वेळ त्याला
तर फक्त सूत्र सांगून ठेवतो की शरणागत असता काहो उपेक्षिता हा महाराजांचा. तुम्हा वेळ त्राता तुझा नाही, मायेतून सुटण्याचे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यातला हा भक्तांचा प्रकार आहे. ते काय आहेत ते म्हणतात की जडच आहे. स्वतःला जड वस्तू सारखं मानणं चांगल्या अर्थाने, कर्तृत्व किंवा असे अहंकार अशा अर्थ त्यातनं जावेत म्हणून आपण स्वतःला असं मानणं आणि भगवंताला तू सर्व कर्तृत्ववान आहेस असं मानणं आणि तूच मला तार असं मानणं, हे ह्या मायेतून सुटण्याचे मार्ग तो त्या अभंगामध्ये आहे. म्हणून त्या अभंगाला अर्थता आहे आणि म्हणून तो तुम्हा मिळत राहता तुझा नाही. हे ज्यांनी अवतार धारण, आता जयंती चाललेली आहे, तर ज्यांनी अवतार धारण केला असं म्हणावं अशी परिस्थिती आहे आपल्याला त्यांच्या सगळ्या चरित्रावर दिसतं. त्यांनी सुद्धा हा अभंग लिहावा, याच्यावरून आपणच बोध घ्यावा. काय आपणच बोध घ्यावा. मी साधन वगैरे काय म्हणून महाराज असं म्हणतात, शरणागत असता काहो उपेक्षिता तुम्हा मिळत राहता तुझा नाही असं दासपणे आता पडिलो विकत. तर अशी त्यांची अवस्था ते म्हणतात. याचा अर्थ मनाला तितकी शरणागतीची अवस्था आणली तर ह्या मायेतूनही मनुष्य बाहेर आणि अभंगाची वाट करावं असं त्या अभंगाचा संबंध होता. तर ते आता पुन्हा पाहू त्यावेळेला त्या अभंगाचा विचार अर्थ जयंतीच्या निमित्ताने फक्त थोडंसं समोर ठेवा. आपली प्रार्थना आहे. जे मोहे चित्त व्याकुळे दृष्टीचे तेज भ्रमशे मगपाशीचा स्थान जे वस्तुजात देवा मदतैसे दाहले जे मन हे भ्रांती ग्रासले आता काय पुढे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निघे ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू जिसरा रक्षिता आपली आमते तैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे देऊ ही सरिता ते सागरू त्याची देवी ना तरी अपस्या ते माये सांडोनी गली गाये तरी कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परिणामासी देवा तुझे एकासी आणि बोलले जरी न मानसी मागील माझे तरी उचित काया मा जे विजये ना धर्मा ते जडतरी पुरुषोत्तमा सांगे आता
सर्वांच्या पायी माझा विश्वास सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्व भावे नाश झालो त्यांचा सर्वांच्या पायी माझा विश्वास सर्वांच्या पायी माझा